प्रेज लॉर्ड। प्रेज लॉर्ड। जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों में वचन देता हूं। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु का अनुग्रह है कि वापस एक बार इस जूम प्लेटफॉर्म में हमें मिल करके प्रभु का महिमा कर पाए। आणि देवाची कृपा आहे की या झूम प्लॅटफॉर्म मध्ये एकत्र येऊन पुन्हा एकदा प्रभूच्या नावाचा गौरव आपण करू शकलो। आज आपको मालूम है आज कितनी जगह पर प्रभु के लोग जब इकट्ठा होता है तो वहाँ सब बहुत सतावट और बहुत समस्या बहुत बढ़ रहा है। आणि आज जगभरामध्ये ज्या ठिकाणी लोक एकत्र प्रभूचे लोक एकत्र येतात त्या ठिकाणी त्यांचा खूप त्यांना त्रास होतोय आणि त्यांचा छळ होत आहे। पिछले दिन में बैंगलोर में बहुत एक अच्छा मंडली के खिलाफ में बहुत बड़ा वादा हुआ, आराधना को बंद करवाया। आणि मागील दिवसामध्ये बेंगलोर मध्ये एक चांगली मंडळी होती, त्या ठिकाणी त्यांची आराधना बंद केली। और पंजाब में कोई बात अभी ज्यादा चल रहा है आणि पंजाब मध्ये सुद्धा हीच गोष्ट जास्त चालत आहे। आप लोगों को सबको ये बात मालूम होगा आणि तुम्हाला ही सर्वांना ही माहित असेल। प्रियो, अभी कोई भी काम नहीं कर सकता, ऐसा एक समय आ रहा है। आणि आता कोणी काम करू शकत नाही अशी एक वेळ येत आहे। अभी आ रहेगा क्या, आ गया है आणि येत आहे काय ती आलेली आहे। क्योंकि अभी पहले अपन कितने घर घर में जाकर के वचन सुना सकता था, आणि अगोदर आपण किती घरोघरी जाऊन वचन सांगू शकत होतो, लेकिन आज वो सब बंद है। आणि आता हे सर्व काही बंद झालंय। ये क्या बताता है? हे काय सांगतं? हमारा प्रभु एकदम द्वार पर है आणि आपला प्रभु एकदम दरवाजाजवळ आहे। प्रियो, अभी हमें अपने तैयारी करके प्रभु के आगमन की बाट जोते रहना हमारा कर्तव्य है। आणि आपण आपली तयारी करून प्रभूच्या आगमनाची वाट पाहत राहणं ही आपले आता तशी गरज आहे। दुनिया के लोगों को आगे का जीवन या मरने के बाद का जीवन क्या है लोगों को मालूम नहीं, आणि जगाच्या लोकांना मेल्यानंतरच्या जीवनासंबंधाने माहित नाही। परंतु प्रभु ने हमें इतना अच्छा वचन दिया है, वचन के द्वारा वो सारे बात प्रभु ने हमें प्रकट किया। आणि प्रभूने एवढं चांगलं वचन आपल्याला दिलेलं आहे आणि त्या वचनाच्या द्वारे सर्व गोष्टी प्रकट केल्या आहेत। है ना। स्वर्गीय पिता ने हमें दिया हुआ सबसे बड़ा दान है, अपने पुत्र को हमारे लिए दान दिया। आणि स्वर्गीय पित्याने आपल्याला दिलेलं सर्वात मोठं दान म्हणजे त्याने आपल्या पुत्राला आपल्याला दान म्हणून दिलं। उसके द्वारा हमें पाप क्षमा और अनंत जीवन मिला, आणि त्याच्याद्वारे पापांची क्षमा आणि सार्वकालिक जीवन मिळालं। और एक दान प्रभु का पवित्र आत्मा को दान दिया। आणि अजून एक दान म्हणजे पवित्र आत्म्याचं दान दिलं। उस पवित्र आत्मा से प्रभु ने हमें मोहर लगाया। आणि त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला त्याने मुद्रांकित केलं। आत्मा हमको बयान नहीं दिया, आणि आत्मा जो आहे तो इसार म्हणून दिला। आत्मा से हमको बपतिस्मा दिया, आत्म्याच्या द्वारे आपल्याला बाप्तिस्मा दिला। है ना। ये सारे काम प्रभु के आत्मा के द्वारा प्रभु हमारे जीवन में किया है। आणि हे सर्व काम प्रभूने त्याच्या आत्म्याच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे। और एक बड़ा दान है कि प्रभु का वचन, आणि अजून एक मोठं दान आहे ते म्हणजे प्रभूचं वचन। इस वचन के द्वारा हम अनंत काल का सारे बातों को समझ पाए। आणि या वचनाच्या द्वारे सार्वकालिक जीवनाच्या सर्व गोष्टी आपण समजू शकतो। अपन कितना धन्य लोग हैं प्रिय, आपण किती धन्य लोक आहोत प्रियानो। आज प्रभु जो आदि में अंत जानने वाला प्रभु की आलोचना प्रभु अपने वचन के द्वारा हमें देता है। आणि सुरुवातीपासून शेवट जाणणारा प्रभू जो आहे तो त्याची वाणी आपल्याला देत राहतो। पिछले दिनों में हम लोग विश्वासियों का न्याय के बारे में देख रहा था। आणि मागील दिवसामध्ये विश्वासणाऱ्यांच्या न्यायासंबंधाने आपण पाहत होतो। अभी हमने उसमें मतलब न्याय क्या क्या बातों का न्याय होगा करके देखा। आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपला न्याय होणार आहे हे आपण पाहिलं। हमारा समय का न्याय पूछेगा आणि आपल्या वेळेचा न्याय होणार आहे। प्रभु का जन कभी भी समय को गलत रीति में थोड़ा भी समय जाने नहीं देगा। आणि प्रभूचे लोक कधीही त्यांचा वेळ जो आहे तो चुकीच्या पद्धतीने जाऊ देणार नाही। समय का गौरव लोग जानना चाहिए आणि वेळेचं महत्व लोकांनी जाणायला पाहिजे। हमने बहुत विस्तार से वो बातों को देखा, आपण खूप विस्तार रीतीने त्या गोष्टी पाहिल्या। दूसरा हमने देखा अपनी संपत्ति का हमें लेखा देना है। आणि दुसरं आपण पाहिलं आपली जी संपत्ती आहे त्याचा आपण हिशोब द्यायचा आहे। अभी हमारे पास जितना भी संपत्ति जो प्रभु देता है वो हमें प्रभु की इच्छा में उसका खर्च करना चाहिए। आणि जी काही संपत्ती प्रभू आपल्याला देतो ते प्रभूची इच्छा जाणून आपण तो खर्च करायला पाहिजे। तो आज कई लोग मन अपनी मनमानी में उड़ा जाता है। आणि पुष्कळ लोक आपल्या मनमर्जी प्रमाणे उडवतात। ये सब न्यायासन के सामने इसका हिसाब देना पड़ेगा। आणि न्यायासनासमोर याचा आपल्याला हिशोब द्यावा लागेल। अभी प्रभु का वचन में ऐसे लिखा है तो क्लियर बात है, उसका तैयारी करना ही चाहिए। आणि प्रभूच्या वचनामध्ये जर लिहिलेलं आहे तर स्पष्ट गोष्ट आहे, आपण त्याची तयारी करायलाच पाहिजे। फिर हमने तीसरी बात देखा था तोड़े के बारे में। आणि तिसरी गोष्ट जी आपण पाहिली होती आपल्याला मिळालेलं जे दान आहे त्याच्या संबंधाने। हाँ, ये जो तोड़ा जो है ये हमें जन्म से प्रभु ने दिया हुआ अनुग्रह। आणि जे वरदान आहे ते जन्मापासून प्रभूने दिलेलं आपल्याला दान आहे। हाँ, मतलब ये जो बहुत लोगों को बहुत प्रकार का ऐसा खूबियां हमारे प्रभु ने दिया है।
वरदान नहीं अकेले थोड़ा बोलेगा तो हमारे एक एक एबिलिटी एक एक सामर्थ्य हमारा काबिल था। हाँ काबिलियता आणि वो बोलता है थोड़ा आणि आपल्याला प्रभूने दिलेले जे गुण वैशिष्ट्य आहे त्याला म्हटलं जातं तोडा. हाँ तो वो थोड़ा हम कैसे इस्तेमाल करते हैं आणि आपल्याला जे प्रभूकडून मिळालेले गुण वैशिष्ट्य आहे ते आपण कशा प्रकारे उपयोगात आणतो. मैं वो पिछले दिन में वो क्लास बहुत विस्तार से तुम्हारा आपको समझाया, आपको समझ में आया होगा ऐसा लगता है. आणि मागील दिवसामध्ये मी तो खूप विस्तार रीतीने तुम्हाला समजून सांगितलं, तुम्हाला तो समजला असेल असा मी विचार करतो. ओके अभी क्योंकि दोहराने के लिए अभी टाइम नहीं आणि परत सांगण्याकरता आता वेळ नाही. और हमने 4वां बात देखा था हमारा चाल चलन का हमें हिसाब देना पड़ेगा. आणि चौथी गोष्ट आपण पाहिली होती की आपल्या वागणुकीचा आपल्याला हिशोब द्यायचा आहे. हम फालतू इधर उधर घूमते रहना ये प्रभु का लोगों का कार्य नहीं. आणि वायफळ इकडे तिकडे फिरत राहणं हे प्रभूच्या लोकांचं काम नाही. हमारा कोई भी काम हम कहीं भी चलता है तो वो प्रभु का आलोचना के अनुसार प्रभु का महिमा के लिए होना जरूरी बात है. आणि आपण कुठेही जातो तर ते प्रभूची वाणी प्राप्त करून आपण जायला पाहिजे. और 5वां बात हमने देखा हमारा कामों का हमें लेखा देना पड़ेगा. आणि 5वी गोष्ट पाहिले की आपण आपल्या कामांचा आपल्याला हिशोब द्यायचा आहे. और 6वां बात हमने देखा हमारा हर एक शब्दों का हमें लेखा देना पड़ेगा. आणि 6वी गोष्ट आपण पाहिली की आपल्या प्रत्येक शब्दाचा आपल्याला हिशोब द्यायचा आहे. प्रियो इसका मतलब क्या है कि हम लोग कैसे भी अपना मनमानी में जी करके कैसे भी जी करके दुनिया से जाएगा तो ये बहुत बड़ा एक धोखा हो जाएगा. आणि प्रियानो आपण कशाही प्रकारे जगून जर जाऊ तर एक मोठी फसगत होईल. हमारे जीवन में ये आयु इतना अधिक प्रभु को जान करके प्रभु को सम्मान करके जीवन बिताना चाहिए. आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये किती जास्त प्रभूचं भय बाळगून त्याला सन्मान देत आपण जीवन जगलं पाहिजे. जब हम रोमियो का पत्र है उसका 2 अध्याय का 4वां वचन में रोमकाराचं पत्र त्याचा 2 अध्याय आणि त्याच्या 6 वचनामध्ये वह हर एक को उसके कामों के अनुसार बदला देगा. हर एक को प्रभु उसका कामों के अनुसार बदला देगा. आणि तो प्रत्येकाला त्यांच्या कामाच्या अनुसार प्रतिफळ देईल. देखिए हमारा काम कैसे होना चाहिए, आपलं काम कसं राहायला पाहिजे, कितना दिल से होना चाहिए आणि किती हृदयापासून असलं पाहिजे, कितना उत्साह से होना चाहिए, किती उत्साहाने असलं पाहिजे, है ना, आत्मा में भरकर होना चाहिए, आत्म्याने भरून राहायला पाहिजे, है ना, प्रभु का महिमा चाहते हुए होना चाहिए. आणि प्रभूची इच्छा जाणून त्याच्या अनुसार असायला पाहिजे. हमारा हर एक काम को उसके अनुसार हमें प्रभु बदला देने वाला है. आणि आपल्या प्रत्येक कामाच्या अनुसार प्रभू आपल्याला प्रतिफळ देणार आहे. अभी इसमें कोई भाईभेदी नहीं होगा. आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारची तफावत राहणार नाही. जब कोलोसियों का पत्र है उसका 3 अध्याय का 25 वचन, कलसीकराचं पत्र त्याचा 3 अध्याय त्याचं 25 वचन, क्योंकि जो बुरा करता है वह अपनी बुराई का फल पाएगा. देखा जो बुरा करता है वो बुराई का फल पाएगा. आणि जो कोणी वाईट करतो तो आपल्या दुष्टपणाचं फळ प्राप्त करेल. वहाँ किसी का पक्षपात नहीं. वहां पर किसी का पक्षपात नहीं. आणि मग त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा पक्षपात नाही. आपको मालूम है ये शब्द बाइबल में कई बार हम देखते हैं कि वहां पर किसी का पक्षपात नहीं. आणि हे वचन बायबल मध्ये पुष्कळ वेळा पाहतो की त्याच्यामध्ये कुठला पक्षपात नाही. प्रियो प्रभु अगर हम गलत किया है तो उसी के अनुसार का उसको बदला मिलेगा. आणि आपण जर चुकीचं केलं तर त्याच्या अनुसारच आपल्याला प्रतिफळ भेटेल. इसका मतलब नुकसान हो जाएगा. याचा अर्थ नुकसान होईल. उसका मतलब ये नहीं कि वो उधर से नरक में जाएगा, वो बात नहीं. याचा अर्थ हा नाही की तो तिथून नरकात जाईल. आप गलत कोई भी बात को ना समझे. आणि कोणी चुकीची हे समजू नका. क्योंकि कोई भी विश्वासी न्यायासन के पास से वो दंड पाने वाला जग में नहीं जाता. आणि कुठलाही विश्वासू न्यायासनापासून निघाल्यानंतर तो यातना भोगण्याच्या ठिकाणी जात नाही. इसलिए मतलब जो भी उधार पाया है उनको उनका काम के अनुसार उसको बदला मिलेगा. आणि जो कोणी तारण प्राप्त झालेला आहे त्याला त्याच्या कामाच्या अनुसार त्याला प्रतिफळ भेटेल. आपको मालूम है मतलब प्रेरित पौलुस एक व्यक्ति के बारे में ऐसा गवाही देता है. मतलब 2 तिमोथी 4 अध्याय का 14 वचन में 2 तिमोथेला पत्र 4 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये प्रेषित पौल एका व्यक्ती संबंधाने अशा प्रकारे साक्ष देतो. वो व्यक्ति पौलुस को बहुत तकलीफ दी आणि त्या व्यक्तीने पौलाला खूप त्रास दिला. मतलब वो सच में प्रभु का कार्य में बहुत रुकावट डाला. आणि प्रभूच्या कामामध्ये त्याने खूप व्यत्यय आणला. उसका नाम अलेक्झांडर है. आणि त्याचं नाव अलेक्झांडर सिकंदर आहे. सिकंदर ठटरे ने मुझसे बहुत बुराई की है. प्रभु उसके कामों के अनुसार बदला देगा. प्रभु उसके कामों के अनुसार बदला देगा. आणि प्रभू त्याला त्याच्या कामाच्या अनुसार प्रतिफळ देईल. बहुत बड़ी बात है ना.
आणि खूप मोठी गोष्ट आहे. और हमारे इस छोटा सा जीवन में हमें प्रभु से क्या प्राप्त करने के लिए मैं इस जीवन को बिताता हूँ, ये बात का बारे में एक अच्छा प्रकाश हमें चाहिए. आणि या छोट्याशा आयुष्यामध्ये काय प्राप्त करण्याच्या इच्छेने आपण जीवन जगतो या गोष्टीचा प्रकाश आपल्याला असला पाहिजे. मंडलियों को बताने के समय में प्रकाशित वाक्य दूसरा अध्याय का 23 वचन की आखिरी भाग में प्रभु कहता है, आणि प्रगटीकरण त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 23 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये अशा प्रकारे म्हटलेलं और आहे, मैं तुमसे हर एक को उसके कामों के अनुसार बदला दूंगा. मैं कामों के अनुसार बदला दूंगा. आणि प्रत्येकाला त्याच्या कामाच्या अनुसार मी प्रतिफळ देईल. भैया इसका मतलब हम लोग इस जीवन में जो भी काम करता है वो काम का हमें बदला मिलने जा रहा है. आणि प्रियांनो, या जीवनामध्ये आपण जे काय काम करतो त्या कामाच्या अनुसार आपल्याला प्रतिफळ मिळायला जाणार आहे. एक एक दिन हम कितने काम करते हैं, आणि एक एक दिवसामध्ये किती आपण काम करतो उन सारे कामों का हमें बदला मिलेंगे. आणि त्या सर्व कामाचं प्रतिफळ आपल्याला भेटेल. अगर हम प्रभु की महिमा के लिए करता है तो उन सारे बातों का बदला मिलेगा. आणि आपण प्रभूच्या गौरवासाठी जर करतो तर त्या सर्व गोष्टीचं आपल्याला प्रतिफळ भेटेल. हमें ये बात को जानना है. आणि आपण या गोष्टीला जाणायचं आहे. हमें उस न्यायासन के सामने क्या प्राप्त करने के लिए जा रहे हैं. आणि त्या न्यायासनासमोर मी काय प्राप्त करायला जात आहे. आपको मालूम है जब प्रकाशित वाक्य में आखिरी अध्याय में 12 वचन में भी प्रभु कहता है, आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये शेवटल्या अध्यायामध्ये सुद्धा प्रभू अशा प्रकारे म्हणतो, देख मैं शीघ्र आने वाला हूँ और हर एक के काम के अनुसार बदला देने के लिए प्रतिफल मेरे पास है. मतलब हरेक का काम के अनुसार बदला देने के लिए प्रतिफल मेरे पास है. आणि प्रत्येकाला त्याच्या कामाच्या अनुसार प्रतिफळ देण्याकरता माझ्याकडे आहे. क्या अनोखा बात है. आणि किती धन्य गोष्ट आहे. प्रियो, हमारा प्रभु का ज्ञान की बात आपको मालूम, आणि प्रभूच्या ज्ञानाची गोष्ट प्रेरणो तुम्हाला ठाऊक आहे. वहां पर कुछ भी गलती नहीं होगी. आणि त्या ठिकाणी काही चूक होणार नाही. इसलिए आज इस जीवन में अनंत काल प्राप्त करने वाला उन कामों में किस प्रकार हम लगा रहना चाहिए. आणि आपण या जीवनामध्ये सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला जे प्रतिफळ मिळणार आहे त्याच्या संबंधाने किती उत्साहाने आपण काम करायला पाहिजे. क्योंकि हमारा ये न्याय कहाँ पर है. आणि आपला हा जो न्याय आहे तो कुठे आहे. हमारे न्याय दुनिया में नहीं, आणि आपला न्याय ह्या जगाचा नाही. है दुनिया के लोगों को दिखने का मौका नहीं. आणि जगाच्या लोकांना तो दिसणारही नाही. हमारा ये न्याय स्वर्ग में है. आपला हा न्याय स्वर्गामध्ये आहे. आपको मालूम है जब रोमियों का पत्र 14 अध्याय का 10 वचन में, रोमकाराचं पत्र 14 अध्याय आणि त्याच्या 10 वचनामध्ये, तू अपने भाई पर क्यों दोष लगाता है, या तू फिर क्यों अपने भाई को तुच्छ जानता है. वह सब के सब परमेश्वर के न्यायासन के सामने खड़े होंगे. देखिए परमेश्वर की न्यायासन स्वर्ग में है. आणि परमेश्वराचं न्यायासन आहे ते स्वर्गात आहे. तो ये स्वर्ग में ये न्याय होने जा रहा है. आणि स्वर्गामध्ये हा न्याय होणार आहे. है ना. प्रभु यीशु मसीह के न्यायासन, पवित्र लोगों के लिए ये न्यायासन ये स्वर्ग में है. आणि पवित्र लोकांकरता असलेलं न्यायासन हे स्वर्गात आहे. ये बात हम दूसरा कोरिन्थी 5:10 में भी हम पढ़ा. आणि ही गोष्ट दुसरे करंदीकराचं पत्र 5 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये सुद्धा आपण वाचली. प्रेरित पौलुस गवाही देता है. आणि प्रेषित पौल या गोष्टीची साक्ष देतो, क्योंकि अवश्य है कि हम सबका हाल मसीह के न्यायासन के सामने खुल जाए, कि हर एक व्यक्ति अपने अपने भले बुरे कामों का बदला जो उसने देह के द्वारा किया है हो पाए. वे हमने दुनिया में रह करके, शरीर में रह करके जो भी किया उसके अनुसार हम मसीह के सिंहासन के सामने से प्राप्त करेगा. आणि आपण या जीवनामध्ये जे काही केलेलं आहे त्याचं प्रतिफळ आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सिंहासनासमोर भेटेल. तो ये न्याय कब होगा. आणि हा न्याय केव्हा होणार. ये न्याय जब रप्चर होने के बाद. आणि मग ज्या वेळेला रॅप्चर होईल, आपण उचलल्या जाऊ, रूपांतरित होऊ, त्याच्यानंतर. आपको मालूम है कि मंडली का जो आगमन है ये बहुत सीक्रेट बात है. आणि मंडळीचं जे आगमन आहे ते एकदम गुप्त गोष्ट आहे. ये बात हमने पहले भी देखा था. आणि ही गोष्ट आपण अगोदरही पाहिली होती. दुनिया को बिल्कुल मालूम ही नहीं. आणि जगाच्या लोकांना हे समजणारच सुद्धा नाही. परंतु जब मंडली उठा लिया जाएगा, ज्या वेळेला मंडळी उचलल्या जाईल, फिर सीधा न्यायासन के सामने. आणि नंतर मग मंडळी न्यायासनासमोर राहील. देखो दुनिया में रह करके हम कुछ तैयारी कर सकता है, आणि जगामध्ये राहून आपण काय तयारी करू शकतो. परंतु यह प्रभु का आगमन में देरी भी हुआ तो मरने के बाद में हमें तैयारी करने के लिए मौका नहीं. आणि मग
प्रभूच्या आगमनाला जर उशीर झाला आणि आपण जर मेलो तर मग मेल्यानंतर काही तयारी करायला आपल्याला संधी नाही. इवन प्रभु आ गया है तो उस समय में भी तैयारी के लिए हो गया. आणि जर प्रभू आला त्यावेळेला सुद्धा आपल्याला काही मग तयारी करायला वेळ नाही. प्रियो, इसलिए अपने को प्रभु बार बार चेतावनी देता है कि तुम लोग तैयार रहना. आणि म्हणूनच प्रभू वारंवार आपल्याला चेतावणी देतो की तुम्ही तयार राहा. क्योंकि हमारा प्रभु किसी घड़ी को भी आ सकता है. कारण आपला प्रभू केव्हा पण येऊ शकतो. मतलब इस प्रकार रैप्चर होने के बाद में फिर हमारा न्याय है. आणि मग अशा प्रकारे आपण उचलल्या गेल्यानंतर आपला न्याय आहे. मत्ती के सुसमाचार 16 अध्याय का 27 वचन. मत्ते 16 अध्याय त्याचं 27 वचन. मनुष्य का पुत्र अपने स्वर्गदूतों के साथ अपने पिता की महिमा में आएगा और उस समय वह हर एक को उसके कामों के अनुसार प्रतिफल देगा. अभी यहाँ पर प्रभु आकर के जब अपने लोगों को जब ले जाएगा, आणि प्रभू येऊन आपल्या लोकांना ज्या वेळेला घेऊन जाईल उनका कामों के अनुसार उनको प्रतिफल देगा. त्यांच्या कामाच्या अनुसार प्रभू त्यांना प्रतिफळ देईल. आपको मालूम, पहला थिस्सलुनीकियों 4 अध्याय का 16-17 वचन. पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र 4 अध्याय त्याचं 16 आणि 17 वचन. जब मंडली के लिए जब आता है, आणि ज्या वेळेला प्रभू मंडळीला घेण्याकरता येतो तब प्रभु का माना बड़ा ललकार रहेगा. आणि मग त्या वेळेला प्रभूचा मोठा एक नाद राहील. क्योंकि प्रभु आप ही स्वर्ग से उतरेगा. उस समय ललकार और प्रधान दूत का शब्द सुनाई देगा. देखिए, प्रधान दूत का शब्द भी सुनाई देगा. आणि त्या वेळेला जो प्रधान दूत आहे त्याचा आवाजही ऐकायला भेटेल. प्रधान दूत कौन है? आणि प्रधान दूत कोण आहे? मिकाएल. मिकाएल. अभी देखिए, प्रभु का लोग उड़ा ले जाने के समय में आकाश विधान में मतलब मसीह शैतानी सेना रुकाने के लिए प्रयास करेगी. आणि मग ज्या वेळेला प्रभूची मंडळी उचलल्या जाईल त्या वेळेला मध्य आकाशामध्ये सैतानी सैन्य त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करेल. इसलिए प्रधान दूत भी वहां पर प्रकट रहेगा. आणि म्हणूनच प्रधान दूत सुद्धा त्या ठिकाणी प्रकट राहील. क्या प्रभु का प्रबंध है. आणि बघा प्रभूची योजना. प्रभु का मंडली प्रभु के लिए कितना प्यारा है. आणि प्रभूची मंडळी प्रभूसाठी किती प्रिय आहे. कितना राजकीय यात्रा है. आणि किती हा राजकीय प्रवास आहे. हम उसका लायक नहीं, आपण त्याच्याकरता योग्य नाही. लेकिन प्रभु इतना महान पदवी प्रभु ने हमें दिया है. आणि एवढं महान पद प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. जब प्रभु का लोग इतना क्षण भर में उड़ा लिया जाएगा, आणि प्रभूचे लोक क्षणभरामध्ये एवढे उचलले जातील. उसको आगे भी पढ़ना. परमेश्वर और परमेश्वर की तुरही फूकी जाएगी और जो मसीह में मरे हैं वे पहले जी उठेंगे. तब हम जो जीवित और बचे रहेंगे उनके साथ बादलों पर उठाए ले जाएंगे कि हवा में प्रभु से मिले और इसी रीति से हम सदा प्रभु के साथ रहेंगे. जब से हम उड़ा लिए जाने के बाद में हमेशा भी प्रभु के साथ रहेगा. आणि आपण ज्या वेळेला उचलले जाऊ त्याच्यानंतर निरंतर प्रभू सोबत राहू. तो इस उड़ा लिया जाने के बाद में हमारा न्याय है. आणि आपण उचलल्या गेल्यानंतर आपला न्याय आहे. और ये न्याय का आधार क्या है? न्याय किस रीति में करेगा? आणि हा जो न्याय आहे तो कशा पद्धतीने होणार आहे. न्याय प्रभु का वचन के आधार में या सुसमाचार के अनुसार. आणि न्याय जो आहे तो सुवार्तेच्या अनुसार किंवा परमेश्वराच्या वचनाच्या अनुसार होणार आपको आहे. मालूम है, प्रेषित पौलुस गवाही देता है. आणि आपल्याला ठाऊक आहे प्रेषित पौल साक्ष देतो. रोमियो उसका 2 अध्याय का 16 वचन. रोमकराचं पत्र त्याचा 2 अध्याय आणि त्याच्या 16 वचनामध्ये. जिस दिन परमेश्वर मेरे सुसमाचार के अनुसार यीशु मसीह के द्वारा मनुष्य की गुप्त बातों का न्याय करेगा. मतलब मेरा सुसमाचार के अनुसार सबका न्याय करेगा. आणि माझ्या सुवार्तेच्या अनुसार प्रत्येकाचा न्याय होणार आहे. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. ये बात और एक रीति में प्रभु यीशु मसीह ने भी कहा है. आणि ही गोष्ट अजून एक वेगळ्या पद्धतीने प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा बोलली आहे. यूहन्ना 12 अध्याय का 48 वचन. आणि योहान सुसमाचार 12 अध्याय त्याचं 48 वचन. जो तुझे तुच्छ जानता है और मेरी बातें ग्रहण नहीं करता उसको दोषी ठहरने वाला तो एक थे, अर्थात जो वचन मैंने कहा वही पिछले दिनों में उसे दोषी ठहराएगा. हाँ, देखिए यही वचन उस समय में मानो इस वचन के अनुसार न्याय होने के कारण अगर कोई भी गलत है तो उसको दोषी ठहराया जाएगा. आणि मग देवाच्या वचनाच्या अनुसार एखादा व्यक्ती जर चुकीचा आहे तर त्याला दोषी ठरवण्यात येईल. तो इसका मतलब ये न्याय के बाद में क्या होगा, उसका फल क्या रहेगा. आणि न्यायानंतर त्याचं फळ काय राहणार आहे. ये कि कुछ लोगों को प्रतिफल मिलेगा. आणि एक आहे की काही लोकांना प्रतिफळ भेटेल. कई लोगों को प्रतिफल नष्ट हो जाएगा. काही लोकांचं प्रतिफळ नष्ट होईल. जो व्यक्ति अपने जीवन में गलतियों का क्षमा या मतलब माफी आकर के जीवन बिताया, आणि ज्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये
पृथ्वीमध्ये झालेल्या ज्या पापांची क्षमा प्राप्त करून जीवन जगला वो व्यक्ति का आत्मा नष्ट नहीं होगा, आणि त्या व्यक्तीचा आत्मा नष्ट होणार नाही, लेकिन प्रतिफल नष्ट होगा। त्याचं प्रतिफळ नष्ट होईल। आपको याद है जब पहला कोरिन्थी 3 अध्याय का 14-15 वचन में, पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 3 अध्याय त्याच्या 14 आणि 15 वचनामध्ये, जिसका काम उस पर बना हुआ स्थिर रहेगा वह मजदूरी पाएगा, यदि किसी का काम जल जाएगा तो वह हानि उठाएगा, पर वह आप बच जाएगा परंतु जलते जलते। हाँ देखा, मतलब उस व्यक्ति को कुछ भी प्रतिफल नहीं मिलेगा, लेकिन वो व्यक्ति मिल जाएगा, उसका आत्मा का हानि नहीं होगा। आणि मग त्या व्यक्तीला काही प्रतिफळ भेटणार नाही, पण त्याचा आत्मा वाचला जाईल, पण तो जळत जळत। वो कितना दुखदायक अवस्था रहेगा। आणि प्रेरणो ती किती दुःखदायक अवस्था राहील। हम लोग प्रभु में किस प्रकार का प्रतिफल पाने के लिए तैयारी कर रहे हैं? आणि आपण प्रभू मध्ये कुठल्या प्रकारचं प्रतिफळ प्राप्त करण्याची तयारी करत आहोत। प्रभु का वचन में बताया हुआ कोई भी बात बंडलबाजी नहीं है। आणि प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेली कुठलीही गोष्ट खोटी नाही। मसीह जीवन में हमें बहुत सावधानी के साथ जीवन बिताना जरूरी बात है। आणि ख्रिस्ती जीवनामध्ये खूप सावधतेने जीवन जगणं गरजेचं आहे। अभी हमने पिछले दिनों में 6 बातों का न्याय के बारे में देखा, आणि मागील दिवसामध्ये 6 प्रकारच्या न्यायासंबंधाने आपण पाहिलं होतं। और एक बात भी मैं आपको याद रहना चाहूंगा। अजून 1-2 गोष्टीही मी तुम्हाला सांगेन। हमारा जीवन की गुप्त बातों का प्रभु न्याय करेगा। आणि आपल्या जीवनाच्या गुप्त गोष्टीचा प्रभू न्याय करेल। बोलने का अर्थ हम लोग सोचता होगा ये बात कोई नहीं जानता, आणि आपण असा विचार करत असू की ही गोष्ट कोणाला माहित नाही, लेकिन वो बात भी प्रभु का सिंहासन के सामने खुल जाएगा। आणि या गोष्टी सुद्धा प्रभूच्या सिंहासनासमोर उघड्या होतील। जैसे अभी हमने रोमियो 2 अध्याय का 16 वचन में मला पढ़ा था, आणि जसं आपण रोमकराचं पत्र 2 अध्याय आणि त्याच्या 16 वचनामध्ये आपण वाचलं होतं, जिस दिन परमेश्वर मेरे सुसमाचार के अनुसार यीशु मसीह के द्वारा मनुष्य की गुप्त बातों का न्याय करेगा। देखा, मनुष्य की गुप्त बात मतलब मनुष्य गुप्त रखा हुआ बातों का भी न्याय करेगा। आणि मनुष्याने गुप्त मध्ये केलेल्या गोष्टीचा सुद्धा न्याय केला अब जाईल। देखिए, अभी हमारे जीवन में ऐसा कोई भी प्रकार का कपटता दिल में प्रभु का लोग नहीं रखना चाहिए। आणि आपण आपल्या हृदयामध्ये कुठल्या प्रकारची कपटता हृदयामध्ये ठेवायला नको। हम एक सीधा मन वाला लोग होना चाहिए। आणि आपण सरळ मनाचे लोक राहायला पाहिजे। लेकिन हम देखते हैं कि लोग गुप्त रीति में बहुत कार्य परमेश्वर की इच्छा के खिलाफ करते हैं, आणि लोक गपचीप पुष्कळ असे काम देवाच्या इच्छेच्या विरोधात करतात। और बहुत से लोग दुनिया में अपने आप को धर्मी दिखाने की प्रयास करते हैं, आणि पुष्कळ लोक आपल्याला स्वतःला खूप नीतिमान आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात। ये सारे बात उस दिन न्यायासन के सामने प्रकट हो जाएगी। आणि प्रियानो, या सर्व गोष्टी त्या दिवशी न्यायासनासमोर प्रगट होतील। पहला कोरिन्थी 4 अध्याय का 5 वचन, पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 4 अध्याय आणि त्याचं 5 वचन, इसलिए जब तक प्रभु न आए समय से पहले किसी बात का न्याय न करो, वही अंधकार की छिपी बातें ज्योति में दिखाएगा और मनों के अभिप्राय को प्रकट करेगा, तब परमेश्वर की ओर से हर एक की प्रशंसा होगी। हाँ देखिए, मनों की अभिप्राय या मनों में आपका विचार क्या चल रहा था उसको भी ला करके न्याय करेगा। आणि तुमच्या मनामध्ये उठणारे जे विचार आहेत ते सुद्धा समोर आणून त्याचा न्याय होणार आहे। अभी आपको मालूम है, प्रभु का वचन सुनने के टाइम पर भी कई लोग मन में कई गलत बात सोचते हैं। आणि प्रभूचं वचन ऐकत असताना सुद्धा पुष्कळ लोक मनामध्ये चुकीचा विचार करतात। हम कई बार कई जगह में समस्या कब होता है, इसी प्रकार का गलत विचार गलत भावना वो लोगों का जीवन के द्वारा समस्या खड़ा करता है। आणि समस्या केव्हा निर्माण होते की ज्या वेळेला आपल्या मनामध्ये दुसऱ्या लोकांसंबंधाने चुकीचे विचार निर्माण होतात। कई लोगों का बात सुनने के टाइम पर इतना अचंभा रहता है कि हमने मनसा वाचा कर्मणा कभी दिल में सोचा नहीं, ऐसा बात को दोष लगा करके वो अपना मन की भावना के अनुसार कार्य करके दोष लगाते हैं। आणि पुष्कळ वेळा लोकांचं बोलणं ऐकून एवढं आश्चर्य वाटतं की कधीही आम्ही आमच्या मनामध्ये अशा प्रकारे कधी विचारही नाही केला, त्या गोष्टीचा दोष आपल्यावर लावून ते आपल्याशी भांडण करतात। प्रियो, आपको जानना चाहिए कि हम कई बार लोगों का दिल की विचार नहीं जानते, इसलिए साथ में रहता है। आणि आपल्याला हे माहित आहे की पुष्कळ लोकांच्या हृदयाचे विचार आपल्याला माहित नाही, म्हणून त्यांच्या सोबत आपण राहतो, नहीं तो बहुत दूर रहना पड़ता है। नाही तर खूप दूर राहावं लागलं असतं। प्रियो, अगर ऐसा है तो अभी प्रभु का दृष्टि में ऐसा कोई बात छिपा नहीं रहता। आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये असं काही लपलेलं राहत नाही। आपको मालूम है, जब प्रभु ने दुनिया की ओर जब देखा, आणि देवाने जगाकडे ज्या वेळेला पाहिलं, जब उत्पत्ति 6 अध्याय इसके 5 वचन में प्रभु कहता है, आणि उत्पत्ती त्याचा 6 अध्याय आणि त्याच्या 5 वचनामध्ये आपण पाहतो, यूहन्ना ने देखा कि मनुष्यों की बुराई पृथ्वी पर बढ़ गई है
और उनके मन के विचार में जो कुछ उत्पन्न होता है वो निरंतर बुराई होता है। देखा, मन के विचार में निरंतर बुराई मनुष्य के अंदर हो रहा है आणि मनुष्याच्या मनामध्ये जे काही निर्माण होतं ते सर्व वाईटच निर्माण होतं है ना। शायद बात करने के टाइम पर अच्छा बात करेगा, आणि कदाचित समोर बोलताना चांगल्या प्रकारे बोलेल, लेकिन मन में पूरा बुराई है। त्यांच्या मनामध्ये खूप काही वाईट भरलेलं आहे। तो स्वर्ग क्या देखता है? प्रियनो, स्वर्ग काय पाहतो? हमारा मन का, आपल्या मनाचं, हमारा मन किस अवस्था में? आपली मनाची अवस्था काय आहे? वो जब हमने अभी थोड़ी देर पहले प्रकाश सभा के दूसरा अध्याय का 23 वचन में पढ़ा था, आणि प्रकटीकरण त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये आपण पाहिलं होतं, और मैं तुम में से हर एक को उसके कामों के अनुसार बदला दूंगा। मैं उनके बच्चों को मार डालूंगा, तब सब कलीसिया जान लेगी कि हृदय और मनों का परखने वाला मैं हूँ। हृदय और मनों को परखने वाला मैं हूँ। आणि हृदय आणि मन पारखणारा मी आहे। बोलने का अर्थ क्या है प्रियो? सांगायचं तात्पर्य काय प्रियांनो? हमारा परमेश्वर हृदय को और मनों को परखता है। आपला परमेश्वर मन आणि हृदय पारखतो। तो हम लोग अपना मन में कितना अच्छा भावना रखना चाहिए, आणि याचा अर्थ आपण आपल्या मनाचे विचार किती चांगले ठेवायला पाहिजे। आज हम प्रभु की उपस्थिति में बैठा है, आज आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलोय, प्रभु की आलोचना सुन रहे हैं, प्रभूची वाणी आपण ऐकत आहोत, तभी भी हमारा मन कैसा है? तरी सुद्धा आपलं मन कसं आहे? हम प्रभु के और एकाग्र मन के साथ इन वचनों को स्वीकारने के लिए सच्चा तैयारी में अपन वचन सुनता है क्या? एक चित्ताने प्रभूचं वचन ऐकायच्या तयारीत आपण बसलेलो आहोत का? हमारा दिल में प्रभु का इच्छा के खिलाफ कोई भी बात है तो उसको दूर करने में हम इच्छुक है क्या? आणि आपल्या जीवनामध्ये प्रभूच्या इच्छेच्या विरोधामध्ये कुठली एखादी गोष्ट आहे तर त्याचे दूर करायच्या इच्छेने आपण बसलेलो आहोत का? तो टोटल ये बात को जानना, प्रभु हमारा गुप्त बातों का भी न्यायासन का सामने न्याय करेगा। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की न्यायासनासमोर आपले ज्या गुप्त गोष्टी आहेत त्याचा सुद्धा प्रभू न्याय करणार आहे। आठवीं बात क्या है? आठवी गोष्ट काय आहे? प्रभु हरेक अगुवाओं को आत्माओं का लेखा पूछेगा। आणि प्रत्येक जो प्रभू मध्ये आपला मार्गदर्शक आहे त्याला प्रत्येक आत्म्याचा प्रभू हिशोब विचारणार आहे। इब्रानियों 13 अध्याय का 17 वचन। आणि इब्रीकराचं पत्र त्याचा 13 अध्याय त्याचं 17 वचन, अपने अगुवाओं की आज्ञा मानो और उनके अधीन रहो, क्योंकि वे उनके समान तुम्हारे प्राणों के लिए जागते रहते हैं, जिन्हें लेखा देना पड़ेगा। वे यह काम आनंद से करें, न कि ठंडी सांस ले लेकर, क्योंकि इस दशा में तुम्हें कुछ लाभ नहीं। देखिए, ये वचन बहुत सख्त चेतावनी का वचन है। आणि देवाचं हे जे वचन आहे ते एकदम सक्त अशी आपल्याला चेतवणी आहे। अनेक चरवाहे या अगुवे लोग मंडली को हर प्रकार प्रभु में सिद्धताई में लाने के लिए प्रयास में रहता है। आणि प्रत्येक जो मार्गदर्शक आहे प्रत्येक व्यक्तीला परिपूर्णतेमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील राहतो, क्योंकि प्रभु को हरेक व्यक्तियों का लेखा देना पड़ता है। कारण प्रत्येक आत्म्याचा हिशोब प्रभूच्या दासाला द्यावा लागतो। अगर किसी को किसी प्रकार का कोई बीमारी है, बीमारी मीन्स पाप का स्वभाव है, तो उसको ट्रीटमेंट देना जरूरी बात है। आणि जर कधी कोणाला कुठल्या प्रकारचा आजार आहे म्हणजे तो पापाचा जो स्वभाव आहे तर त्याच्यावर योग्य ते उपचार करणं गरजेचं आहे। अगर कोई खो गया है तो उसको ढूंढ कर जा करके उसको प्रोत्साहन करना ये अगुवा का कार्य है। आणि जर कोणी हरवलेला आहे तर त्याला शोधून जाऊन त्याचा शोध घेणं हे त्या अगुव्याचं त्या मार्गदर्शकाचं काम आहे। जो भी बलहीन है उसको बल प्रदान करना अगुवा का काम है। आणि जो बलहीन आहे त्याला बल देणं हे प्रभूच्या दासाचं काम आहे। अगर किसने एक लंगड़ापन चाल चलता है तो उसको सीधा चलाने के लिए सिखाना ये अगुवाओं का काम है। आणि कुणी जर लंगडत चालतं तर त्याला सरळ चालण्याकरता शिकवणं हे प्रभूच्या दासाचं काम आहे। बहुत बड़ा जिम्मेवारी है आणि खूप मोठी जबाबदारी आहे। आपको मालूम है, दुनिया में बाकी हरेक कामों से बढ़कर के एक मंडली का अगुवा बोलेगा तो वो जिम्मेवारी सबसे ऊंचा जिम्मेवारी। आणि जगाच्या कुठल्याही कामापेक्षा जर मंडळीचा एक अगुवा किंवा एक मार्गदर्शक म्हटलं तर ही जबाबदारी सगळ्यात मोठी आहे। लेकिन बहुत लोग इस बात का गौरव इतना नहीं समझते। आणि पुष्कळ लोक या गोष्टीचं गांभीर्य एवढं समजून घेत नाही। मैं आशा करता हूँ आप लोग मेरे लिए ज्यादा प्रार्थना करते हैं। आणि मी आशा करतो तुम्ही लोक माझ्याकरता जास्तीत जास्त प्रार्थना करता। जब प्रेषित पौलुस एफेसुस मंडली का
पुण्यों को बुला करके खाने वाले एक बात है। आणि प्रेषित पौल इफिसचे जे वडील लोक आहेत त्यांना बोलणारी एक गोष्ट आहे. प्रेरितों का 20 अध्याय उसका 28 से 30। आणि प्रेषितांचे कृत्य त्याचा 20 अध्याय त्याचा 28 ते 30 वचन. इसलिए अपनी और अपने झुंड की चौकसी करो, जिसमें पवित्र आत्मा ने तुम्हें अध्यक्ष ठहराया है कि तुम परमेश्वर की कलीसिया की रखवाली करो, जिसे उसने अपने लहू से मोल लिया है। मैं जानता हूँ कि मेरे जाने के बाद फाड़ने वाले भेड़िए तुम में आएंगे, जो झुंड को न छोड़ेंगे। तुम्हारे ही बीच में से भी ऐसे मनुष्य उठेंगे, जो चेलों को अपने पीछे खींच लेने को टेढ़ी मेढ़ी बातें कहेंगे। हाँ, देखो कितना सख्त चेतावनी है ना। आणि बघा किती स्पष्ट अशी चेतावणी आहे. एक अगुआ को कितनी प्रकार लड़ाई लड़ना पड़ता है, आणि एक जो प्रभूचा दास आहे त्याला कितीतरी प्रकारचं युद्ध लढावं लागतं. है ना। एक कोई भी व्यक्ति किसी प्रकार की बहक ना जानने के लिए उनके ऊपर बहुत ज्यादा ध्यान देना पड़ता है। आणि कुठलाही व्यक्ती बहकून न जाण्याकरता त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. हम कई बार लोगों को समझाता है, लेकिन लोग उन बातों को तुच्छ समझते हैं। आणि पुष्कळ वेळा लोकांना समजून सांगतो पण लोक त्या गोष्टीला तुच्छ समजतात. लोग चेतावनियों को अमल नहीं करता। आणि जी काय सूचकता आहे त्याचं ते पालन करत नाही. भाई, हम उस जिम्मेवारी से कार्य करता है क्योंकि मंडली प्रभु यीशु की लहू से खरीदा हुआ है। आणि आपण त्या सूचकतेमध्ये काम करतो कारण मंडळी जी आहे ते प्रभूच्या रक्ताने विकत घेतलेली आहे. और प्रभु ने उनको मसीह में सिद्ध करने के लिए हमें सौंपा है। आणि प्रभू मध्ये त्यांना परिपूर्ण करण्याकरता प्रभूने ती सोपवलेली आहे. ये कितना बड़ा जिम्मेवारी का काम है। आणि हे किती मोठं जबाबदारीचं काम आहे. ये काम को कितना उत्साह से करना चाहिए। आणि हे काम किती उत्साहाने करायला पाहिजे. Praise the Lord। Praise the Lord. प्रियो, हमें परखना है कि मंडली जीवन में हम अगुवाओं के लिए एक सिरदर्द है क्या। आणि मंडळी जीवनामध्ये आपल्या प्रभूच्या दासांकरता आपण एक डोकेदुखी आहे का हे आपण स्वतःला पारखायला पाहिजे. उनको खुशी से सेवा करने के लिए हम उनको मदद करता है। आणि आनंदाने सेवा करण्याकरता आपण त्यांना सहाय्य करतो का नाही. हर एक पवित्र लोगों का कर्तव्य है। आणि प्रत्येक पवित्र भक्ताचं हे कर्तव्य आहे. मैं कई बार बोला हुआ एक दृष्टांत है। एक ट्रेन जब चलता है उसमें अगर एक बोगी ब्रेक लगाएगा तो फिर उस इंजन को खींच कर ले जाना बहुत मुश्किल हो जाता है। आणि मी पुष्कळ वेळाला सांगितलेलं एक दृष्टांत आहे की एखाद्या ट्रेन मध्ये एखाद्या बोगीने जर ब्रेक लावला तर मग त्या ट्रेनच्या इंजिनला पूर्ण ते ट्रेन ओढणं खूप कठीण जातं. हाँ, वो इतना स्मूथली रनिंग नहीं होगा। आणि मग ते एवढं सरळ चालू शकत नाही. मंडली का एक व्यक्ति भी बलवा करे या कुछ ऐसा कार्य करेगा तो मंडली का स्मूथ रनिंग में बाधा आता है। आणि मंडळीच्या एखाद्या व्यक्तीने जरी अशा प्रकारे मंडळी केली तर मग त्या मंडळीच्या कार्यामध्ये अडखळण येतं. प्रयोग मंडली चलाने वाला पवित्र लोगों को या प्रमुख दासों को मालूम है इस पे कितना प्रभु का अनुग्रह चाहिए। आणि मंडळी चालवणाऱ्या प्रभूच्या दासाला माहिती आहे की मंडळी चालवण्याकरता किती जास्त देवाची कृपा पाहिजे. आज तक नासिक मंडली को प्रभु ने जय के उत्सव के साथ ले चला, उसके लिए प्रभु धन्यवाद करता आणि आतापर्यंत नाशिकच्या मंडळीला प्रभूने जय उत्सवामध्ये घेऊन चालला म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद हूँ। असो. सबसे अच्छा विश्वास योग्य भाई बहनों को प्रभु ने दिया है। आणि खूप चांगले विश्वासणारे भाऊ बहीण दिले आहेत. Praise the Lord। Praise the Lord. एक में होकर के आज तक बना रहने में प्रभु ने कृपा दिया। आणि एक मन होऊन आतापर्यंत राहण्याकरता प्रभूने कृपा केली. जब नीति वचन 27 अध्याय का 13 वचन में एक चेतावनी ऐसा है। आणि नीती सूत्र त्याचा 27 अध्याय आणि त्याच्या 13 वचनामध्ये अशा प्रकारे एक चेतावणी आहे. 23 वचनामध्ये अपनी भेड़ बकरियों की दशा भली भांति मन लगाकर जान ले। हाँ, अपनी भेड़ बकरियों की दशा मन लगाकर जान ले। आणि आपले जे बकरी आणि मेंढरा आहे यांची अवस्था खूप चांगल्या प्रकारे जाणून घे. प्रभु ने दिया हुआ अनेक लोगों का अवस्था हमें सही रीति में जानना जरूरी है। आणि प्रभूने जे लोक आपल्याला दिलेले आहेत त्यांची अवस्था जाणणं गरजेचं आहे. जिसको जिस प्रकार का ट्रीटमेंट चाहिए उसको बराबर देना जरूरी बात है। आणि ज्याला ज्या प्रकारच्या उपचारांची गरज आहे तसा उपचार देणं गरजेचं आहे. Praise the Lord। Praise the Lord. और मैं आशा करता हूँ प्रभु ने ये अनुग्रह मंडली के प्रति मुझको दिया और उसके अनुसार मैंने अनेक लोगों के साथ बर्ताव भी आज तक किया। आणि मी प्रभूला धन्यवाद देतो की अशा प्रकारे कृपा प्रभूने माझ्यावर केलेली आहे आणि तशा प्रकारे प्रत्येकाची मी त्याप्रमाणे व्यवहारही करतो. Praise the Lord। Praise the Lord. हाँ, तो प्रभु को बहुत धन्यवाद देते हैं। आणि प्रभूला खूप धन्यवाद देतो. तो हमें आत्माओं का हिसाब देना है। आणि आत्म्यांचा आपल्याला हिशोब द्यायचा आहे. और एक बात बोल करके
और विषय में आगे बढ़ना चाहूंगा। आणि अजून एक गोष्ट सांगून आपण पुढच्या विषयाकडे जाऊया. हमारे जीवन में हमें प्रभु से क्षमा मिला आणि आपल्या जीवनामध्ये आपण प्रभूपासून क्षमा प्राप्त केली और हम दूसरे को क्षमा करने में कहाँ तक विजयी है, आणि दुसऱ्याला क्षमा करण्यामध्ये कुठपर्यंत आपण विजयी आहोत इसका भी लेखा है। याचा सुद्धा हिशोब आहे. मत्ती के सुसमाचार 18 अध्याय का 21 से 35 तक वह पढ़ता है। आणि मत्ते सुसमाचार त्याचा 18 अध्याय 31 ते 35 वचनामध्ये आपण वाचतो. मैं वो भजन पूरा पढ़ाने के लिए अभी टाइम नहीं, आणि ते वचन पूर्ण वाचण्याकरता वेळ नाही. मैं उसमें से एक आधा शब्द आपको पढ़ाना चाहूंगा। आणि त्याच्यातला एक शब्द मी तुम्हाला वाचू इच्छितो. प्रभु ने हमें कितना बड़ा क्षमा दिया। आपल्याला किती मोठी क्षमा दिली वो बहुत बड़ा क्षमा है। आणि ती खूप मोठी क्षमा आहे. वही मत्ती 18 अध्याय का 24 वचन थोड़ा पढ़ेंगे। मत्ते 18 अध्याय 24. हाँ तो मतलब हम लोग ये जो पूरा भाग को पढ़ने के लिए आप समय के अनुसार मत्ती 18 अध्याय का 21 से 35 तक पढ़ना। मत्ते 18 अध्याय 21 ते 35 पर्यंत वाचायचं आहे. लेकिन अभी मैं उसमें से सिर्फ 2 शब्द ही पढ़ाऊंगा। आणि त्याच्यापैकी फक्त 2च वचन मी वाचायला सांगेल. उसमें मत्ती 18 अध्याय का 24 वचन पढ़ेंगे। मत्ते 18 अध्याय 24 वचन. जब वह लेखा लेने लगा तो एक जन उसके सामने लाया गया जो 10,000 तोड़े का कर्जदार था। 10,000 तोड़े का कर्जदार, आणि 10,000 तोड्यांचा तो कर्जदार होता. बहुत ध्यान देने वाली बात है। आणि खूप लक्ष देणारी गोष्ट आहे. मतलब इस 10,000 तोड़े का स्वामी ने माफ कर दिया। आणि स्वामीने त्याचे 10,000 तोडे जे आहे ते माफ केले. अभी आपको मालूम है कि क्योंकि ये व्यक्ति किसी प्रकार जिंदगी में ये खर्चा पूरा नहीं कर सकता, आणि तो मनुष्य कुठल्याही प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये ते कर्ज पूर्ण फेडू शकत नव्हता. वेदज्ञानियों के कहने के अनुसार आणि जे वेदगाणी त्याच्या अनुसार 10,000 तोड़े बोलेगा तो आणि 10,000 तोडे म्हटलं तर मतलब अभी का हिसाब से 50 करोड़ 12,70,000 रुपए। आणि आताच्या हिशोबाने 50 करोड 12,70,000. अब देखिए कितना बड़ा अमाउंट माफ मिला आणि केवढ्या मोठ्या पैशांची त्याला क्षमा मिळाली. है, इतना भारी, आणि एवढं मोठं इतना मतलब कौन इसको मतलब चुका सकता। आणि एवढं कोण परतफेड करू शकतो. अब देखिए इतना बड़ा क्षमा प्रभु ने हमें दिया है आणि एवढी मोठी क्षमा प्रभूने आपल्याला दिलेली आहे. और हमको कितना क्षमा देना है। आणि आपल्याला किती क्षमा द्यायची आहे. कोई मत्ती 18 अध्याय का 28 वचन। मत्ते 18 अध्याय त्याचं 28 वचन. परंतु जब वह दास बाहर निकला हाँ। तो उसके संगी दासों में से एक उसको मिला हाँ। जो उसे 100 दिनार का कर्जदार था। देखा 100 दिनार, 100 दिनार. अभी वो 1000 थोड़ा था, आणि ते 1000 तोडे होते. ये सिर्फ 100 दिनार। आणि हे फक्त 100 दिनार. 100 दिनार बोलेगा तो हमारी तरफ से 1000 रुपया। आणि 100 दिनार म्हणजे आताच्या हिशोबाने 1000 रुपये. 1000 रुपया मतलब जो देना था वो व्यक्ति को उसने एकदम गड़ा पकड़ करके मान उसको क्या कर दिया, जेल में भी डाल दिया। आणि मग ज्याच्याकडून 1000 रुपये घ्यायचे होते त्या व्यक्तीचा एकदम त्याने गळा पकडला, त्याच्यावर जवळ जबरदस्ती केली आणि एवढंच नाही तर त्याला बंदीगृहातही टाकलं. बोले का अर्थ एक छोटा सा अमाउंट को भी क्षमा करने के लिए ये व्यक्ति तैयार नहीं। आणि एक छोटीशी किंमत सुद्धा तो क्षमा करायला तयार नाही. तो प्रभु का वचन है कि हमें सबको क्षमा करना है। आणि देवाचं वचन आहे की आपण प्रत्येकाला क्षमा करायची. आज बहुत से मसीह लोगों के जीवन में हम देखते हैं कि वो लोग सच में आनंदित नहीं। आणि ख्रिस्ती लोकांचं जीवन जर पाहिलं तर ते लोक खरोखर आनंदी नाही. क्यों नहीं? का नाही. क्योंकि वो कई लोगों को क्षमा नहीं दिया। कारण पुष्कळ लोकांना त्यांनी क्षमा दिली नाही. जो व्यक्ति दूसरे को क्षमा नहीं देता वो सच्चा आत्मा में आत्मा का फल वो आनंद उसमें कभी नहीं देख पाएगा। आणि जो व्यक्ती दुसऱ्याला क्षमा देऊ शकत नाही त्याच्यामध्ये आत्म्याचं फळ आनंद हे राहत नाही. प्रियो अभी इतना बड़ा क्षमा मिलने के बाद में भी एक छोटा बात पर उसने क्षमा नहीं दी आणि एवढी मोठी क्षमा मिळाल्यानंतरही एका छोट्या गोष्टीकडे त्याने क्षमा दिली नाही. और प्रभु का वचन हमको बोलता है आणि प्रभूचं वचन आपल्याला सांगतं जब लूका का सुसमाचार 17 अध्याय का 3रा वचन, लूक त्याचा 17 अध्याय त्याचं 3रं वचन. सचेत रहो, यदि तेरा भाई अपराध करे तो उसे समझा और यदि पछताए तो उसे क्षमा कर। हाँ देखा, मतलब अगर वो व्यक्ति भी किया तो उसको क्षमा करना है।
आणि तुझ्या भावाने जर तुझ्या विरोधात कुठला अपराध जरी केला तरी तू त्याला क्षमा करायची आहे. कैसा क्षमा करना? आणि ती क्षमा कशी करायची आहे? एफएससी 4 अध्याय का 32 अध्याय. इफिसकाराचं पत्र त्याचा 4 अध्याय आणि त्याचं 32 वचन. एक दूसरे पर कृपालु और करुणामय हो, और जैसे परमेश्वर ने मसीह में तुम्हारे अपराध क्षमा किए, वैसे ही तुम भी एक दूसरे के अपराध क्षमा करो. क्या अनमोल बात है ना. आणि किती अनमोल गोष्ट आहे. हमें एक नमूना यहाँ पर दिखाया. आणि या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा दाखला प्रभूने आपल्याला दिलेला आहे. यीशु मसीह ने कैसे हमको क्षमा दिया, वैसे हम एक दूसरे को क्षमा करें. आणि ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला क्षमा केली त्याप्रमाणे आपण इतरांना क्षमा करायची आहे. वही बात कोलोसियों का पत्री 3 अध्याय का 13 वचन में उस मंडली को भी प्रभु का दास लिखता है. आणि त्याचप्रमाणे कलसीकराचं पत्र 3 अध्याय आणि त्याच्या 13 वचनामध्ये प्रभूचा दास त्या मंडळीला लिहित आहे. और यदि किसी को किसी पर दोष देने का कोई कारण हो, तो एक दूसरे की सह लो और एक दूसरे के अपराध क्षमा करो. जैसे प्रभु ने तुम्हारे अपराध क्षमा किए, वैसे ही तुम भी करो. हाँ, देखा, प्रभु ने हमें अपराध क्षमा किया, वैसा हमें भी करना है. आणि ज्याप्रमाणे प्रभूने आपले अपराध क्षमा केले त्याप्रमाणे आपणही इतरांचे करायचे आहे. इतना धन्य बात है. किती धन्य गोष्ट आहे. आज हमारे दिल में किसी के प्रति क्षमा ना दिया हुआ अनुभव है क्या? आज आपल्या मनामध्ये कोणाला क्षमा न दिलेला अनुभव आहे का? जो क्षमा नहीं दिया उसको हिसाब देना पड़ेगा. आणि ज्याने क्षमा दिली नाही त्याला हिशोब द्यावा है लागेल. ना. दुनिया के जीवन में कई लोग हमको दुख वेदना देता रहता. आणि या जीवनामध्ये पुष्कळ लोक आपल्याला दुःख आणि वेदना देत राहतात. एक बात मैं आपको ध्यान देना चाहूंगा. एक गोष्ट तुम्हाला आठवण करून देऊ हम इच्छितो. प्रभु के लिए बुलाहट पाए हुए लोग हैं. आणि प्रभू पासून पाचारण प्राप्त झालेले आपण लोक आहोत. हमारा कर्तव्य है प्रियो, यीशु मसीह ने हमें दिया हुआ आदर्श में हम दूसरे को क्षमा करते हुए आगे बढ़ते आणि आपलं कर्तव्य प्रभूने दिलेल्या आदर्शाच्या अनुसार आपण इतरांना क्षमा देत राहणं. इस वचन को आप थामे रहो. आणि या वचनाला तुम्ही पकडून राहा. अगर वचन को थामा रहेगा तो प्रभु आपको भी थामा रहेगा. आणि तुम्ही वचनाला पकडून जर राहाल तर प्रभू आपल्याला पकडून राहील. है ना. जब नीति वचन 4 अध्याय का 6 वचन में नीती सूत्र 4 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये लॉर्ड बुद्धि को न छोड़, हाँ. वह तेरी रक्षा करेगी. उसे प्रीति रख, वह तेरा पहरा देगी. बोलने का अर्थ क्या है कि ये सब प्रदान करने वाला प्रभु का वचन को हमें क्या करना है, थामा रहना. आणि हे सर्व प्रदान करणाऱ्या देणाऱ्या जे देवाचं वचन आहे त्याला आपण पकडून राहायचंय. हमें वचन से प्रेम करना वचनावर प्रेम करायचंय. और वो वचन जो कहता है उसको मानना. वचन जे काय सांगतं त्याचं पालन करायचंय. क्या होगा? काय होणार? अपना प्रकाशित वाक्य 3 अध्याय का 10 वचन. प्रकटीकरण 3 अध्याय त्याचं 10 वचन. तूने मेरे धीरज के वचन को थामा है, इसलिए मैं भी तुझे परीक्षा के उस समय बचाए रखूंगा जो पृथ्वी पर रहने वालों के परखने के लिए सारे संसार पर आने वाला है. देखा कितना बड़ा वायदा है. आणि किती मोठं अभिवचन आहे. प्रभु का इस वचनों को थामा रहना अनेक पवित्र लोगों का कर्तव्य है. आणि प्रभूचं हे जे वचन आहे त्याला पकडून राहणं हे प्रत्येक पवित्र भक्ताचं कर्तव्य आहे. आज प्रभु के न्यायासन के सामने जाने से पहले हमें इन वचनों के सामने अपने जीवन को परख कर देखना है. आणि प्रभूच्या न्यायासनासमोर जाण्याच्या अगोदर या वचनाच्या समोर आपण स्वतःला पारखणं गरजेचं आहे. क्योंकि आपको मालूम है वचन एक आईना है. आणि वचन एक आरसा आहे. ये वचन के सामने अपन जब खड़ा होता है तो हमारा कमी-त्रुटियों को दूर करके वचन के अनुसार अपने को तैयारी करना हमारा कर्तव्य है. आणि मग वचनासमोर ज्या वेळेला आपण उभे राहतो त्यावेळेला आपल्या जीवनाच्या प्रत्येक कमतरता जाणून घेऊन त्या दूर करणं आपलं कर्तव्य आहे. प्रभु के जैसे प्रेरित पौलुस गवाही देता है प्रेरितों का काम 24 अध्याय का 16 वचन में. आणि प्रेषित त्याचा 24 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे साक्ष देतो. मुझे परमेश्वर के साथ और मनुष्यों के साथ एक ऐसा शुद्ध विवेक है. आणि परमेश्वरासोबत आणि मनुष्यासोबत माझ्या मध्ये एक शुद्ध असा विवेक आहे. इससे मैं आप भी यत्न करता हूँ कि परमेश्वर की और मनुष्य की ओर मेरा विवेक सदा निर्दोष रहे. मेरा विवेक सदा निर्दोष रहे. आणि माझ्या मनाचे जे विचार आहे ते नेहमी निर्दोष असावे. प्रियो, हम हरेक पवित्र लोगों के दिल में हमेशा दूसरे के प्रति प्रेम देना चाहिए. आणि पवित्र भक्ताने दुसऱ्या संबंधाने नेहमी प्रेम करायला पाहिजे. कई बार लोग बोलते हैं कि नहीं मेरा दिल में तेरे प्रति कुछ भी नहीं. आणि पुष्कळ लोक असं म्हणतात की माझ्या मनात तुमच्याविषयी काहीच नाही. कुछ नहीं, इसका मतलब धोखा हो गया. आणि काही नाही याचा अर्थ मग फसले. क्या होना चाहिए? काय राहिला पाहिजे? प्रेम होना चाहिए. प्रेम राहिला पाहिजे. प्रेम के अलावा कुछ नहीं, ऐसे बोलना चाहिए. आणि प्रेमा व्यतिरिक्त दुसरं काही नाही असं म्हणायला पाहिजे. क्योंकि रोमियो 13:8 में लिखा है ना, रोम त्याचा 13 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये लिहिलंय ना, बाकी कोई नफरत
आपस में प्रेम को छोड़ और किसी बात में किसी के कर्जदार न हो। हाँ देखा, मतलब प्रेम को छोड़ करके किसी का कर्जदार ना होना। आणि प्रेमा व्यतिरिक्त दुसऱ्या प्रकारच्या कुठल्याही ऋणामध्ये तुम्ही राहू नका। आज ये दुनिया में हम देखते हैं कि बहुत पवित्र लोग अपने आप को बहुत होशियार दिखा करके चलता है, आणि पवित्र लोक स्वतःला खूप हुशार दाखवत चालतात। पर एक दिन एक दिवस वो काम अंदर सच्चे थे वो प्रकट होने जा रहा है। आणि ते कुठपर्यंत खरे होते हे प्रगट होणार आहे। प्रभु यीशु मसीह के न्यायासन के सामने मालूम पड़ेगा कितने लोग कितना सच्चा दिल से प्रभु का भक्ति किए। आणि प्रभूच्या न्यायासनासमोर समजेल की किती लोकांनी खरी भक्ती केली। प्रियो, जब मलाकी 3 अध्याय का 18 वचन में लिखा है, मलाकी त्याचा 3 अध्याय आणि त्याच्या 18 वचनामध्ये असं लिहिलंय, प्रभु का सेवा करने वाला ना सेवा करने वाला दोनों का भेद एक दिन प्रकट होगा। आणि प्रभूची सेवा करणारे आणि प्रभूची सेवा न करणारे दोघांचाही भेद एक दिवस प्रगट होणार आहे। तब तुम फिर कर धर्मी और दुष्ट का भेद, अर्थात जो परमेश्वर की सेवा करता है और जो उसकी सेवा नहीं करता, उन दोनों का भेद पहचान सकोगे। हाँ देखो, एक दिन ये सब प्रकट होने जा रहा है। आणि एक दिवस हे सर्व काही प्रगट होणार आहे। प्रियो, हम लोग अपना इस छोटा सा जीवन में प्रभु का सच्चाई को जान करके उस सच्चाई में बना रहना कितना जरूरी बात है। आणि या छोट्याशा जीवनामध्ये प्रभूचं सत्य जाणून त्या सत्यामध्ये राहणं किती गरजेचं आहे। अभी ये जो न्यायासन के बाद में क्या क्या प्रतिफल मिलेगा, आणि न्यायासनानंतर काय काय प्रतिफळ भेटणार आहे, पवित्र लोगों को क्या क्या मिलने वाला है, पवित्र लोकांना काय काय मिळणार आहे, वो भी बात इसमें आपको थोड़ा सा प्रकाश डालना चाहता हूँ। आणि ही गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला थोडासा प्रकाश टाकायची माझी इच्छा आहे। आपको मालूम नहीं, ऐसे नहीं, तुम्हाला ठाऊक नाही असं नाही, आपको मालूम है, एक सिर्फ याद दिलाता हूँ। आणि फक्त आठवण करून देतो। दानियल 12 अध्याय का 3 वचन में हम देखता है, दानियल त्याचा 12 अध्याय त्याच्या 3 वचनामध्ये आपण अशा प्रकारे पाहतो, जो व्यक्ति प्रभु में जीवन बिता करके विजय जीवन बिताएगा और आत्माओं को जीतेगा, उनका बारे में लिखा है वो ताराओं की नायत चमकेगा। आणि जो कोणी प्रभूमध्ये जीवन जगून आत्मे जिंकेल त्याच्या संबंधाने असं म्हटलेलं आहे की ते ताऱ्याप्रमाणे चमकतील। तब सिखाने वालों की चमक आकाश मंडल की सी होगी, और जो बहुतों को धर्मी बनाते हैं वे सर्वदा तारों के समान प्रकाशमान रहेंगे। देखा, तारों के समान प्रकाशमान रहेगा। आणि ताऱ्याप्रमाणे ते चमकतील। अभी आपको मालूम है प्रभु यीशु मसीह ने भी क्या बोला, आणि आपल्याला ठाऊक आहे प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा काय म्हटलं, मत्ती उसका 13 अध्याय का 43 वचन, मत्ते त्याचा 13 अध्याय त्याचं 48 वचन, 43 43 वचन, उस समय धर्मी अपने पिता के राज्य में सूर्य के समान चमकेंगे। देखा, अपने पिता की राज्य में धर्मी लोग सूर्य की समान चमकेगा। आणि नीतिमान लोक पित्याच्या राज्यामध्ये सूर्याप्रमाणे चमकतील। लेकिन यहाँ पर आपको मालूम है ताराओं के बीच में भी भेद है। आणि ताऱ्यांच्या प्रकाशामध्ये सुद्धा फरक आहे। पहला कुरिन्थी 15 अध्याय उसका 40-41, आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 15 अध्याय 40 आणि 41 वचन, स्वर्गीय देह भी है, परंतु स्वर्गीय देहों का तेज है और पार्थिव का और, सूर्य का तेज और है और चांद का तेज और है और तारागणों का तेज और है, क्योंकि हर एक तारे से दूसरे तारे के तेज में अंतर है। हाँ देखा, मतलब ताराओं के बीच में भी तेज में अंतर है। आणि जे तारे त्यांच्या प्रकाशामध्ये सुद्धा फरक आहे। मैं आपको बताना चाहूंगा, आणि तुम्हाला सांगू इच्छितो, हम लोग रूपांतर होते हैं, ये तेज नहीं मिलता। आणि आपण रूपांतरित झाल्यानंतर हे तेज आपल्याला मिळणार नाही, ये न्यायासन के सामने मिलेगा। आणि हे न्यायासनासमोर भेटेल। हाँ, वो हमारे कामों के ऊपर मतलब मिलने वाला है, आणि ते आपल्या कामांवर आपल्याला भेटणार आहे। इसलिए आप ध्यान देना, आणि म्हणून तुम्ही लक्ष द्या, है ना। मतलब आपको याद होगा जब दूसरा कुरिन्थी 4 अध्याय का 17 वचन में प्रेरित पौलुस कहता है, दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 4 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, क्योंकि हमारा पल भर का हल्का सा क्लेश हमारे लिए बहुत ही महत्वपूर्ण और अनंत महिमा उत्पन्न करता जाता है। देखा, अनंत महिमा उत्पन्न करता जाता है। आणि अनंत कालचा गौरव तो आपल्याकरता उत्पन्न करतो। क्या चीज? यो प्रभु यीशु मसीह के लिए कष्ट सहन, आणि प्रभू येशू ख्रिस्ता करता कष्ट सहन करणं, क्या अनमोल बातें की। आणि किती अनमोल गोष्ट आहे प्रभु प्रेम। यीशु मसीह की खातिर कभी भी कष्ट सहने का मौका मिला है क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्त प्रित्यर्थ कष्ट सहन करण्याची संधी आपल्याला मिळाली का? हाँ, वो कष्ट सब हमारे लिए अनंतता के लिए बहुत बड़ा महिमा उत्पन्न करेगा। आणि हे सर्व कष्ट सार्वकालिक जीवनाकरता खूप गौरव निर्माण करतील। तो मैं आपको ये बात बताना चाहता हूँ कि
ये न्याय के बाद में सबसे पहला हमको जो मिलने वाला बात है कि हम लोग एक तो महिमा से मतलब हमने जो कार्य किया उसके अनुसार हम महिमा से बढ़ जाएगा. आणि न्यायासनासमोर आपण काय आहे की आपण केलेल्या कामाच्या अनुसार आपण एकदम गौरवाने भरल्या जाऊ इसका मतलब किस प्रकार का कार्य किया उसके अनुसार वो प्राप्त करें. आणि ज्या प्रकारे कार्य केलेलं आहे त्याच्या अनुसार आपल्याला ते तेज भेटेल. इसलिए अभी से परखना है कि मैं किस प्रकार का महिमा पाने जा रहा हूँ. आणि आतापासूनच आपण स्वतःला पारखायचं की कुठल्या प्रकारचा गौरव मी प्राप्त करायला जात आहे. दूसरी बात, दुसरी गोष्ट, उस न्याय के बाद में हमको सिंहासन मिलेगा. आणि त्या न्यायानंतर आपल्याला सिंहासन भेटेल. किसको मिलेगा? कोणाला भेटेल? प्रकाशित वाक्य 3 अध्याय का 21 वचन. प्रगटीकरण 3 अध्याय त्याचं 21 वचन. जो जय पाए मैं उसे अपने साथ अपने सिंहासन पर बैठाऊंगा, जैसे मैं भी जय पाकर अपने पिता के साथ उसके सिंहासन पर बैठ गया. देखिए क्या अनमोल पदवी है. आणि केवढं अनमोल असं पद आहे प्रियांनो. है ना. मंडली में जीवन बिताते वक्त रोज हमें एक विजयी जीवन बिताने का जिम्मेवारी है. आणि मंडळी जीवन जगत असताना दररोज एक विजयी जीवन जगणं ही आपली जबाबदारी आहे. और प्रभु ने ये वायदा दिया है, जैसा मैं विजय पा करके पिता के साथ सिंहासन में बैठा वैसा ही वे लोग भी मेरे साथ बैठेगा जो विजयी. आणि प्रभूने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे की ज्याप्रमाणे मी विजय प्राप्त करून पित्याच्या उजवीकडे सिंहासनावर बसलो त्याप्रमाणे ते सुद्धा बसतील. आज मेरे जीवन में मैं मसीह के साथ सिंहासन में बैठने लायक एक विजयी जीवन बिताता है कि नहीं, ये बात को हमें परख कर देखें. आज मी माझ्या जीवनामध्ये ख्रिस्तासोबत त्याच्यासोबत सिंहासनावर बसण्या योग्य मी जीवन जगतो का नाही हे आपण स्वतःला पारखून बघा. क्योंकि अभी अगर उसकी तैयारी में नहीं रहा तो फिर धोखा है. आणि आता आपण त्या तयारीमध्ये राहिलो नाही तर मग आपण फसल्या जाऊ. क्योंकि विजयी जीवन नहीं बिताने वालों को सिंहासन नहीं. आणि जे विजय जीवन जगत नाही त्यांना सिंहासन नाही. और तीसरा एक बात, आणि तिसरी एक गोष्ट, मतलब इस न्यायासन के बाद में हमको एक बड़ा पदवी मिलेगा. आणि या न्यायासनानंतर आपल्याला मोठं एक पद भेटेल. मत्ती 5 अध्याय का 19 वचन. मत्ते 5 अध्याय त्याचं 19 वचन. इसलिए जो कोई इन छोटी से आज्ञाओं से किसी एक को तोड़े और वैसे ही लोगों को सिखाए वह स्वर्ग के राज्य में सबसे छोटा कहलाएगा, परंतु जो कोई उन आज्ञाओं का पालन करेगा और उन्हें सिखाएगा वह स्वर्ग के राज्य में महान कहलाएगा. हाँ, देखिए मतलब प्रभु का वचन में मिलावट ना करते हुए वो सच्चा मतलब प्रभु का उपस्थिति में सच्चाई से सिखाएगा तो वो बड़ा पदवी मिलेगा. आणि मग देवाचं जे वचन आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ न करता जसं वचन आहे तसं जो कोणी शिकवेल त्याला निश्चितच मोठं पद भेटेल. इतना अनोखा बात है. आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे. प्रियो, इस प्रभु का वचन में उस समय में भी बहुत लोग मिलावट करते थे. आणि अगोदरच्या जुन्या काळामध्ये सुद्धा लोक प्रभूच्या वचनामध्ये खूप भेसळ करत होते. लेकिन प्रभु का वचन को सच्चाई से सिखाना एक प्रभु का दासों का कर्तव्य है. आणि प्रभूचं वचन सत्यतेने शिकवणं हे प्रभूच्या दासाचं कर्तव्य आहे. वैसा लोगों को उधरी प्रभु बहुत बड़ा पदवी दे. आणि अशा लोकांना त्या ठिकाणी प्रभू मोठं पद देईल. अगर ऐसा नहीं किया तो वो छोटा कहा जाएगा. आणि असं जर केलं नाही तर मग त्याला लहान म्हटलं जाईल. हाँ, तो मतलब उसके आगे जब 4वां बात, आणि त्याच्या पुढे चौथी गोष्ट, हमें अधिकार मिलेगा. आणि न्यायासनानंतर आपल्याला अधिकारही भेटेल. लूका का सुसमाचार 22 अध्याय का 28 से 30. आणि लूक त्याचा 22 अध्याय त्याचा 28 ते 30 वचन. तुम वह हो जो मेरी परीक्षाओं में लगातार मेरे साथ रहे, और जैसे मेरे पिता ने मेरे लिए एक राज्य ठहराया है वैसे ही मैं भी तुम्हारे लिए ठहरूंगा, ताकि तुम मेरे राज्य में मेरे मेज पर खाओ पियो, वरन सिंहासनों पर बैठकर इस्राएल के 12 गोत्र का न्याय करो. उसका 19 अध्याय का 17 से 19 भी. लूका 19 अध्याय का 17 से 19. उसने उनसे कहा, धन्य है उत्तम दास, तू बहुत ही थोड़े में विश्वास योग्य निकला, अब 10 नगरों पर अधिकारी रख. दूसरे ने आकर कहा, हे स्वामी, तेरे मुहरे से 5 और मुहरे कमाई है. उसने उससे भी कहा, तू भी 5 नगरों पर हाकिम हो जा. तीसरे ने आकर कहा, हे स्वामी, देख. उसके साथ पहला कोरिन्थी 6 अध्याय का 2-3 वचन. पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 6 अध्याय 2 आणि 3 वचन.
क्या तुम नहीं जानते कि पवित्र लोग जगत का न्याय करेंगे? इसलिए जब तुम्हें जगत का न्याय करना है तो क्या तुम छोटे से छोटे झगड़ों का भी निर्णय करने के योग्य नहीं? क्या तुम नहीं जानते कि हम स्वर्गदूतों का न्याय करेंगे तो क्या सांसारिक बातों का निर्णय न करें? हाँ, देखिए यहाँ पर हमें मिलने वाला बेटा अधिकार का भाव तो हम देखते हैं। आणि या ठिकाणी आपल्याला मिळणारा मोठा अधिकार आहे, त्याच्या संबंधाने आपण पाहतो. इस जीवन में हम प्रभु का कार्य विश्वास योग्यता के साथ निभाएगा तो आणि आपण या जीवनामध्ये प्रभूचं काम जे आहे विश्वास योग्यतेने जर बघितलं तर हमें मिला हुआ उन तोड़ों को स्वामी की महिमा के लिए अगर इस्तेमाल किया है तो आणि आपल्याला मिळालेले जे गुणवैशिष्ट्य आहे ते आपला स्वामी याच्या उपयोगामध्ये आणले तर प्रभु बोलता है कि बड़े बड़े अधिकार उसको मिले आणि प्रभू म्हणतो मोठे मोठे अधिकार त्याला भेटेल. जीवन इतना ही नहीं स्वर्गदूतों को तक न्याय करेगा. आणि एवढंच नाही तर स्वर्गदूतांचा सुद्धा न्याय होईल. अभी ये कौन सा स्वर्गदूतों का न्याय करेगा इसके बारे में मतलब एक दो वचन मैं आपको पढ़ाना चाहूंगा. आणि कुठल्या स्वर्गदूतांचा न्याय होणार आहे याच्या संबंधाने एक दोन गोष्टी मी या ठिकाणी सांगू. यूदा का पत्री उसका 6 वचन. यहूदा त्याचं 6 वचन. फिर जिन स्वर्ग दूतों ने अपने पद को स्थिर न रखा वरन अपने नीच निवास को छोड़ दिया, उनको भी उस भीषण दिन के न्याय के लिए अंधकार में जो सदा काल के लिए है बंदियों में रखा है. देखा न्याय का दिन के लिए इन दूतों को रखा है. आणि न्यायाच्या दिवसाकरता ह्या दूतांना ठेवलेलं आहे. ये लूसीफर के साथ का स्वर्गदूत नहीं है. आणि लुसिफर सोबत राहणारे हे स्वर्गदूत नाहीये. ये लोग कुछ अपना पद भी छोड़ करके पाप किया हुआ स्वर्गदूत है. आणि हे स्वर्गदूत कुठले आहे की ज्यांनी आपलं पद सोडून काही पाप केलं. उसका बारे में दूसरा पत्रोस 2 अध्याय का 4 वचन भी थोड़ा पढ़े. दुसरे पेत्र त्याचा 2 अध्याय त्याचं 4 वचन सुद्धा क्योंकि वाचा. जब परमेश्वर ने उन स्वर्गदूतों को जिन्होंने पाप किया नहीं छोड़ा पर नरक में भेजकर अंधेरे कुंडों में डाल दिया ताकि न्याय के दिन तक बंदी रहे. न्याय के दिन तक तो बंदी रहेगा. अभी ये लोगों का न्याय पवित्र लोग करेगा. आणि या लोकांचा न्याय जो आहे ते पवित्र लोक करतील. Praise the Lord. Praise the Lord. उसको मतलब प्रभु का जन को मिलने वाला अधिकार कितना बड़ा है. आणि प्रभूच्या लोकांना मिळणारा जो अधिकार आहे तो किती मोठा आहे फ्रेंड. तो इसका मतलब हमें इस न्याय के बाद में मिलने वाला प्रतिफल में हम ताराओं की नयन चमकेगा. आणि आपला न्याय जो होणार आहे त्याच्यानंतर आपण ताऱ्यांप्रमाणे चमकू. हमको सिंहासन मिलेगा. आपल्याला सिंहासन भेटेल जो सच्चा विजय जीवन मिलाता है आणि जे खरे विजय जीवन जगतात. और उसको बड़ा ऐसा पद भी मिलेगा. आणि मोठं पद त्याला भेटेल. और उनको अधिकार मिलेगा. आणि एक मोठा अधिकार भेटेल. और 5 हम देखता है कि मतलब जो भी उनको ये दुनिया का आर्थिक बात उनका था उन्होंने उसको प्रभु का महिमा के लिए खर्च किया, उनको प्रतिफल मिलेगा. आणि मग ज्या आर्थिक गोष्टी होत्या की त्यांनी या जीवनामध्ये प्रभूच्या कार्याकरता खर्च केलं त्याचं प्रतिफळ त्यांना भेटेल. लूका 6 अध्याय का 38 वचन. आणि लूक 6 अध्याय 38 वचन. दिया करो तो तुम्हें भी दिया जाएगा, लोग पूरा नाप दबा दबा कर और हिला हिला कर और उभारता हुआ तुम्हारी गोद में डालेंगे, क्योंकि जिस नाप से तुम नापते हो उसी से तुम्हारे लिए भी नापा जाएगा. बहुत बड़ा बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. मतलब इस प्रकार इस मन से प्रभु का कार्य के लिए कार्य करता है. आणि कुठल्या मनाने आपण प्रभू करता देतो वो उसके अनुसार प्रतिफल है. आणि त्याच्या अनुसार प्रतिफळ आहे. अगर हम कुड़कुड़ाते हुए करता है तो आणि कुरकुर करत जर आपण करतो तर उसका प्रतिफल नष्ट हो गया. त्याचं प्रतिफळ नष्ट होऊन जातं. आपको मालूम है 2 कोरिन्थी 9 अध्याय का 7 वचन में प्रेषित पौलुस इस विषय में गवाही देता है. 2 कोरिन्थीकराचं पत्र त्याचा 9 अध्याय आणि त्याच्या 7 वचनामध्ये प्रेषित पौल याच्या संबंधाने अशा प्रकारे म्हणतो, क्योंकि परमेश्वर हर्ष से देने वालों से प्रेम रखता है. देखा प्रभु हर्ष से देने वालों से प्रेम रखता है. आणि जे आनंदाने देतात त्याच्यावर परमेश्वर प्रेम करतो. मतलब प्रभु के कार्य में जो भी खर्च करता है तो उसमें बहुत आनंद होना चाहिए. आणि प्रभूच्या कामामध्ये आपण जे काही खर्च करतो त्याच्यामध्ये आनंद राहिला पाहिजे. क्योंकि वो हमारा आनंद काल का जीवन का लाभ है. कारण आनंद कालच्या जीवनाचा तो आपला फायदा आहे. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. एक्चुअली है प्रभु का शिक्षण में है
आणि हे प्रभूच्या शिक्षणामध्ये आहे. या वो बात और कहीं हम नहीं देखता, लेकिन प्रेरितों के काम में प्रेषित पौलुस एक शब्द कहता है। आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये प्रेषित पौल एक वचन सांगतो. प्रेरितों का काम 20 अध्याय का 35 वचन। आणि प्रेषितांचे कृत्य त्याचा 20 अध्याय आणि त्याचं 35 वचन. मैंने तुम्हें सब कुछ करके दिखाया कि इस रीति से परिश्रम करते हुए निर्बलों को संभालना और प्रभु यीशु के वचन स्मरण रखना अवश्य है, जो उसने आप ही कहा है। आप ही मतलब प्रभु ने आप ही कहा है, लेने से देना धन्य है। हाँ, लेने से देना धन्य है। आणि प्रभूने स्वतः असं म्हटलं, घेण्यापेक्षा देणं चांगलं आहे. बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे. मतलब अपने जीवन में हम प्रभु के खातिर जो भी खर्च किया वो सारे बातों का प्रतिफल मिलेगा। आणि आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूसाठी जे काही खर्च केलं त्याचं सगळ्याचं प्रतिफळ आपल्याला भेटेल. और हमें मिलने वाला प्रतिफल अजून आपल्याला मिळणारं प्रतिफळ मत्ती 5 अध्याय का 11-12 वचन। मत्ते त्याचा 5 अध्याय 11 आणि 12 वचन. धन्य हो तुम जब मनुष्य मेरे कारण तुम्हारी निंदा करे और सताए और झूठ बोल बोलकर तुम्हारे विरोध में सब प्रकार की बुरी बातें कहे, तब आनंदित और मगन होना, क्योंकि तुम्हारे लिए स्वर्ग में बड़ा फल है, इसलिए कि उन्होंने उन भविष्य वक्ताओं को जो तुमसे पहले थे इसी रीति से सताया था। देखिए अभी स्वर्ग में बहुत बड़ा प्रतिफल मिलने वाला बात है। प्रभु यीशु मसीह के नाम की प्रति कष्ट सहना, निंदा सहना, बदनाम सहना। आणि स्वर्गामध्ये आपल्याला मिळणारा खूप मोठी गोष्ट आहे की प्रभू येशू ख्रिस्त प्रीत्यार्थ कष्ट, निंदा आणि अपमान सहन करणं. प्रिय, एक सच्चा मसीह जीवन में बहुत सतावट कई रीति में आता है। आणि एका खऱ्या ख्रिस्ती जीवनामध्ये पुष्कळ प्रकारचा छळ आपला होतो. आपको मालूम है, 2 तिमोथी 3:12 में प्रेषित पौलुस कहता है, जो सुभक्ति से जीना चाहता है उनको उपद्रव पड़ेगा। आणि दुसरं तिमोथेला पत्र 3 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये प्रेषित पौल असा प्रकारे म्हणतो, जो सुभक्तीचं जीवन जगू इच्छितो त्याचा छळ होईल. हाँ, इसलिए आज बहुत लोग इस प्रकार का कष्टों से डर करके दूर भागते हैं। आणि म्हणूनच पुष्कळ लोक अशा प्रकारच्या कष्टापासून घाबरून जाऊन पळून जातात. लेकिन प्रियो, ये आनंद काल का लाभ की बात है। आणि प्रियांनो, हे सार्वकालिक जीवनाच्या फायद्याच्या गोष्टी आहेत. एक हल्का नहीं जानना चाहिए। आणि याला सर्वसाधारण जाणू नका. हमारे लिए प्रभु ने द्वार खोल कर मारा है, इसलिए अपने को वो मार्ग में ये प्रतिफल भी पाने के लायक बनाते हुए प्रभु मार्ग में ले चलता है। आणि आपल्या करता प्रभूने दरवाजा उघडा ठेवलेला आहे, म्हणूनच प्रतिफळ प्राप्त होणाऱ्या मार्गामध्ये प्रभु आपल्याला घेऊन चालतो. अभी 7वीं बात क्या है? आणि 7वी गोष्ट काय आहे? हमें मुकुटों को मिलेगा। आणि आपल्याला मुकुट भेटतील. हाँ, मतलब ये हम कौन सा मुकुट पाने के लिए जा रहे हैं? आणि कुठल्या प्रकारचं मुकुट प्राप्त करायला आपण जात आहोत? है ना? आज अगर हमारा आखिरी दिन रहेगा, आणि आज जर आपला शेवटला दिवस असेल तर मैं कौन सा मुकुट पाएगा करके पवित्र लोगों में कितने लोग कह पाएगा मैं कौन सा मुकुट पाएगा? आणि पवित्र भक्तांपैकी किती लोक काय म्हणू शकतील की मला कुठल्या प्रकारचा मुकुट भेटणार आहे? क्योंकि यहाँ वचन में कई प्रकार का मुकुटों के बारे में बताया है। आणि वचनामध्ये पुष्कळ प्रकारच्या मुकुटा संबंधाने म्हटलेलं आहे. मतलब मैं आपको जल्दी उसको बोल करके समाप्त करूंगा। आणि लवकर सांगून या ठिकाणी मी थांबेल. जब पहला कुरिन्थी 9 अध्याय का 24-25 वचन में, पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 9 अध्याय आणि त्याच्या 24 आणि 25 वचनामध्ये, क्या तुम नहीं जानते कि दौड़ में तो दौड़ते सभी है, परंतु इनाम एक ही ले जाता है? तुम ऐसे ही दौड़ो कि जीतो। हर एक पहलवान सब प्रकार का संयम करता है। वे तो एक मुरझाने वाले मुकुट को पहनने के लिए ये सब करते हैं, परंतु हम तो उस मुकुट के लिए करते हैं जो मुरझाने का नहीं। हाँ, देखिए उस समय में लोगों को मिलता था पत्ते का बनाया हुआ मुकुट। आणि मग त्यावेळेला लोकांना पानांपासून बनवलेला मुकुट भेटत असे. लेकिन वो राजा का हाथ से मिलता है तो उसको बहुत महत्व समझता था। आणि राजाच्या हाताने ते मिळणार होतं म्हणून त्याला खूप महत्व होतं. परंतु प्रियो, यहाँ पर हम राजाओं के राजा प्रभुओं का प्रभु का हाथ से पाने जा रहे हैं मुकुट। आणि या ठिकाणी राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू याच्या हाताद्वारे आपल्याला मिळणार आहे तो मुकुट. ये पत्ता का मुकुट नहीं, आणि हा पानांचा तो मुकुट नाहीये, ये मुरझाने वाला मुकुट नहीं, आणि सुकून जाणारा तो मुकुट नाहीये, ये ना मुरझाने वाला मुकुट। आणि न सुकणारा तो मुकुट आहे. किसको मिलेगा? कोणाला भेटणार? जो मसीह जीवन में एक सच्चा दौड़ पूरा करेगा। आणि जो ख्रिस्ती जीवनामध्ये एक चांगली धाव जगेल. मतलब कोई गलत ट्रैक पर नहीं जाएगा, आणि तो चुकीच्या मार्गाने जाणार नाही. बिल्कुल प्रभु ने दिया हुआ सीधा मार्ग में चलते हुए प्रभु को महिमा करेगा। आणि प्रभूने दिलेला एकदम तो सरळ मार्गाने चालत राहील. बहुत अद्भुत बात है।
खूप अद्भुत गोष्ट आहे. प्रियो, आज मैं दौड़ता है तो कैसे दौड़ता है? प्रियानो, आज जर मी धावतो तर कशा प्रकारे धावतो इनाम पाने लायक है पहले दौड़ेंगे. आणि प्रतिफळ किंवा बक्षीस मिळेल या हिशोबाने मी धावतो का नाही. आज बहुत लोगों को मतलब संगीत के लिए टाइम नहीं, वचन पढ़ने के लिए समय नहीं, मतलब समय पर दौड़ करके वो पहुंच नहीं पाए. आणि पुष्कळ लोकांना आज संगती करता वेळ नाही, वचन वाचण्याकरता वेळ नाही, म्हणजे ते धावतात पण ते संगतीमध्ये पोहोचू शकत नाही. स्वर्ग पारखता है, स्वर्ग पारखतो प्रियांनो, अपने को पारखना है. आपल्याला स्वतःला पारखायचंय प्रभु का दृष्टि में मैं एक योग्य दौड़ रहा है. आणि प्रभूच्या दृष्टीने योग्य धाव मी धावतो का. मेरा दौड़ प्रभु यीशु मसीह ने मुझे दिया हुआ उस आदर्श पर है क्या? आणि माझी जी धाव आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या आदर्शाच्या अनुसार आहे का. ऐसा लोगों को प्रभु बोलता है कि ना मुरझाने वाला मुकुट मिलेगा. आणि अशा लोकांना प्रभू म्हणतो की न सुकणारा कोमजणारा मुकुट मी तुम्हाला देईल. दूसरा एक मुकुट के बारे में हम पहला थिस्सलुनीकियों दूसरा अध्याय का 19 वचन में पढ़ता है. पहला थिस्सलुनीकियों 2:19. पहिलं थिस्सलुनीकरांचं पत्र दुसरा अध्याय त्याच्या 19 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. भला हमारी आशा या आनंद या बड़ाई का मुकुट क्या है? क्या हमारे प्रभु यीशु के सम्मुख उसके आने के समय तुम ही न होगी? हाँ, मतलब यहाँ पर जो बोला है जो आत्मा जीतेगा उनको प्रशंसा का मुकुट मिलेगा. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की जो कोणी आत्मा जिंकेल त्याला प्रशंसेचा मुकुट भेटेल. आप देखिए, आप प्रभु में आने के बाद में कितना आत्माओं को जीत पाया. आणि प्रभू मध्ये आल्यानंतर तुम्ही किती आत्मे जिंकू शकले. हर एक बुलाहट पाया हुआ लोगों के बारे में प्रभु की इच्छा है हम प्रभु में रह करके हम फल लाए. आणि प्रत्येक पाचारण प्राप्त झालेल्या व्यक्ती संबंधाने प्रभूची इच्छा आहे की आपण प्रभू मध्ये राहून फळ आणावं. क्योंकि वो फल हम आत्माओं को जीतने वाला फल है. आणि ते फळ म्हणजे आपण जे आत्मे जिंकतो ते फळ आहे. आज बहुत से लोगों के जीवन से प्रभु को एक भी फल नहीं मिलता. आज पुष्कळ लोकांच्या जीवनाद्वारे एकही फळ भेटत नाही. लेकिन यूहन्ना 15 अध्याय का 8 वचन में हम पढ़ता है आणि योहान 15 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये आपण पाहतो जो बहुत फल लाते हो इससे पिता का महिमा होता है. आणि तुम्ही विपुल फळ आणता याच्याद्वारे पित्याचं गौरव होतं. प्रभु में बना रहने वाला एक व्यक्ति का अनुभव बहुत विपुल फल लाने वाला अनुभव है. आणि प्रभू मध्ये राहणारा एक व्यक्ती आहे त्याचा अनुभव तो विपुल फळ आणतो. तो आज हमारे जीवन में इस प्रकार प्रशंसा का मुकुट पाने लायक एक भी आत्मा को मैं जीत पाया क्या? आणि आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे प्रशंसेचं मुकुट प्राप्त होण्यायोग्य एक तरी आत्मा जिंकला का? आप सोचिए, अगर आपने 1000 आत्मा जीता, आणि तुम्ही विचार करा की 1000 आत्मे तुम्ही जिंकले आपका प्रशंसा का मुकुट में 1000 मोती रहेगा. आणि तुमच्या प्रशंसेच्या मुकुटामध्ये 1000 मोती राहतील. आपका सिर पर 1000 मुकुट नहीं आएगा, आणि तुमच्या डोक्यावर 1000 मुकुट नाही येणार, परंतु आपका प्रशंसा का मुकुट में इतना मूल्यवान मोतियों से सजा रहेगा. आणि तुमच्या प्रशंसेचं जो मुकुट आहे ते एवढ्या मूल्यवान मोतीने ते सजवलेलं राहील. ओके, तीसरा जो मुकुट है आणि तिसरा जो मुकुट आहे दूसरा तिमोथी 4 अध्याय का 7-8 वचन. दुसरं तिमोथेला पत्र त्याचा 4 अध्याय त्याचं 7 आणि 8 वचन. मैं अच्छी कुश्ती लड़ चुका हूँ, मैंने अपनी दौड़ पूरी कर ली है, मैंने विश्वास की रखवाली की है. भविष्य में मेरे लिए धर्म का वह मुकुट रखा हुआ है जिसे प्रभु जो धर्मी और न्यायी है मुझे उस दिन देगा, और मुझे ही नहीं वरन उन सबों को भी जो उसके प्रकट होने को प्रिय जानते हैं. देखिए, प्रभु यीशु मसीह की प्रकट होने को प्रिय जानते हुए एक सच्चा धार्मिकता का जीवन बिताने वाला व्यक्तियों को मिलने वाला मुकुट है धार्मिकता का मुकुट. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची जो कोणी खूप आत्मीयतेने वाट पाहतो आणि नीतीने जीवन जगतो अशा लोकांना मिळणार आहे ते म्हणजे नीतिमत्वाचं मुकुट. क्या अनोखी बात है. आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे. प्रेषित पौलुस अपने जीवन का गवाही देता है. आणि प्रेषित पौल आपल्या जीवनाची साक्ष देतो. मैंने अच्छा दौड़ दौड़ा, आणि मी चांगली धाव धावलो, मैंने अच्छा कुश्ती लड़ा, मी चांगली कुस्ती लढलो, मैंने विश्वास का रखवाला किया, आणि मी विश्वासाचं जतन केलं. अभी मैं उस धार्मिकता का मुकुट पाने जा रहा हूं. आणि आता ते नीतिमत्वाचं मुकुट मी प्राप्त करायला जात आज आहे. अपने बारे में अपन क्या गवाही देंगे? प्रियानो, आज आपण आपल्या स्वतः संबंधाने काय साक्ष एक देऊ? अच्छा दौड़ दौड़ा क्या? आणि एक चांगल्या प्रकारची धाव आपण धावलो का? हमने अच्छा एक कुश्ती लड़ाई क्या? एक चांगल्या प्रकारचं युद्ध आपण लढलो का? हमने विश्वास को रखवाला किया क्या? आणि विश्वासाचं आपण जतन केलं का? अपने आप को पूछना. आपण स्वतःला विचारा. ऐसा लोगों के लिए ये धार्मिकता का मुकुट है. अशा लोकांकरता नीतिमत्वाचं ते मुकुट आहे. ओके, पांचवा मुकुट आणि 5वं मुकुट याकूब 1:12. याकोब त्याचा पहिला अध्याय त्याचं 12 वचन. धन्य है वह मनुष्य जो परीक्षा में स्थिर रहता है, क्योंकि वह खरा निकलकर जीवन का वह मुकुट पाएगा
जिसकी प्रतिज्ञा प्रभु ने अपने प्रेम करने वालों से की है। उसके साथ प्रकाशित वाक्य 2:10। प्रगटीकरण 2 अध्याय त्याचं 10 वचन। जो दुख तुझको झेलने होंगे उनसे मत डर, क्योंकि देखो शैतान तुम में से कुछ को जेल खाने में डालने पर है, ताकि तुम परखे जाओ और तुम 10 दिन तक क्लेश उठाना होगा। प्राण देने तक विश्वासी रहो, तो मैं तुझे जीवन का मुकुट दूंगा। देखिए दोनों शब्द में जीवन का मुकुट किसको मिलेगा? आणि या दोन्ही वचनामध्ये सांगितलेला जो जीवनाचा मुकुट आहे तो कोणाला भेटेल? प्रभु को प्रेम करते हुए अनेक परीक्षाओं में स्थिर रह करके जो प्रभु का महिमा करेगा। आणि प्रत्येक परीक्षेमध्ये तो स्थिर राहून प्रभूवर प्रेम करतो त्याला तो भेटेल। प्रियो, ये जीवन भर हमें परीक्षा होता ही है आणि या आयुष्यामध्ये आपल्या परीक्षा या होतच राहतात। हर व्यक्ति के जीवन में कई प्रकार का परीक्षा एक दिन में होता है, आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये पुष्कळ प्रकारच्या परीक्षा होत राहतात। लेकिन लोग इतना समझता नहीं, आणि लोकांना एवढं ते समजत नाही सावधान नहीं लेता। आणि लोक सावध राहत नाही। लेकिन मैं आपसे विनती करता हूँ, आणि मी तुम्हाला विनंती करतो, एक एक दिन आपका जीवन में देखो कितनी परीक्षा आपके जीवन में आता है, आणि एक एक दिवसामध्ये आपल्या जीवनामध्ये किती परीक्षा येतात। लेकिन उन परीक्षाओं में विजय पा रहा है। आणि त्या परीक्षेमध्ये आपण विजय प्राप्त करतो का? जो भी विजय पाता है तो उसको प्रमोशन मिलता है। आणि जो कोणी विजय प्राप्त करतो त्याला प्रमोशन भेटतं हाँ, उसको आनंद मिलता है। आणि त्याचा आनंद वाढतो। आज मुझे जीवन का मुकुट मिलेगा करके अपन कह पाएंगे क्या? आणि मला जीवनाचा मुकुट भेटेल असं आपण म्हणू शकतो का? ओके, पांचवा जो मुकुट है, आणि 5वा जो मुकुट आहे, पहला पत्रोस 5 अध्याय का 1 से 4। पहिले पेत्र त्याचा 5 अध्याय 1 ते 4 वचन। तुम में जो प्राचीन हैं, वे उनके समान प्राचीन और मसीह के दुखों का गवाह और प्रकट होने वाली महिमा में सहभागी होकर उन्हें यह समझाता हूँ कि परमेश्वर की उस झूठ की जो तुम्हारे बीच में है रखवाली करो, और यह दबाव से नहीं, परंतु परमेश्वर की इच्छा के अनुसार आनंद से, और नीच कमाई के लिए नहीं पर मन लगाकर। जो लोग तुम्हें सौंपे गए हैं उन पर अधिकार न जताओ, वरन झूठ के लिए आदर्श बनो। जब प्रधान रखवाला प्रकट होगा तो तुम्हें महिमा का मुकुट दिया जाएगा, जो मुरझाने का नहीं। देखिए यहाँ पर जो बोलता है वो मुकुट है ना मुरझाने वाला महिमा का मुकुट। आणि या ठिकाणी सांगितलेला जो मुकुट आहे न कोमजणारा गौरवाचा मुकुट। ये किसको मिलेगा? आणि हा कोणाला भेटेल? है ना, मंडली के अगुवाओं को। आणि जे प्रभूचे दास आहे त्यांना, जो अगुआ प्रभु ने दिया हुआ उस व्यवस्था के अनुसार मंडली के लोगों के लिए एक आदर्श बन करके, प्रोत्साहन बन करके सेवा करेगा, उनको मिलेगा। आणि मग जो प्रभूचा दास प्रभूने दिलेल्या आदर्शाच्या अनुसार मंडळी करता एक आदर्श होऊन मंडळीची सेवा करेल, त्याला मिळणारा हा नो कमोजणारा गौरवाचा मुकुट। अभी हमने 5 मुकुट देखा, आणि आता आपण 5 मुकुट पाहिले। इसमें से कौन सा मुकुट पाने के लिए जा रहे हैं? आणि यापैकी कुठल्या प्रकारचा मुकुट आपल्याला मिळणार आहे? मतलब इसमें से एक भी मुकुट के लिए अपन लायक है क्या? आणि याच्याकरता एका तरी मुकुटाकरता आपण योग्य आहो का? नहीं तो लायक बनना पड़ेगा। नाही तर आपण योग्य व्हा। जरूर हमें लायक बनना, आणि निश्चितच आपण त्याच्याकरता योग्य होणं। क्योंकि राजा है तो मुकुट चाहिए ना। कारण जर राजा आहे तर मुकुट पाहिजे, राज करने के लिए मुकुट चाहिए, राज्य करण्याकरता मुकुट पाहिजे। तो मुकुट के लायक जीवन बिताना, आणि मुकुट मिळेल याच्याकरता योग्य असं जीवन जगा। अभी यहाँ पर इस न्यायासन में हमें क्या क्या नष्ट होगा? अभी ये सब हमें मिलने वाली बात था, आणि हे सर्व काय आपल्याला मिळणाऱ्या गोष्टी होत्या। अभी नष्ट क्या क्या होगा? आणि काय काय आपलं नुकसान होणार आहे? दानिएल 12 अध्याय का 2 वचन। दानिएल त्याचा 12 अध्याय त्याचं 2 वचन। जो भूमि के नीचे सोए रहेंगे उनमें से बहुत से लोग जाग उठेंगे, कितने तो सदा के जीवन के लिए और कितने अपने नाम धराई और सदा तक अत्यंत घिनौने ठहरने के लिए। देखा, मतलब एक लज्जा का पुनरुत्थान, आणि एक लज्जित होणारं पुनरुत्थान। कितना दुखदायी बात आणि किती दुःखदायक गोष्ट आहे है ना। दुनिया में बहुत बंडलबाजी करके जीवन बिताया, आणि या जीवनामध्ये खूप खोट्यापणाने जीवन जगले, भूख मार के लोगों को गिराया, आणि फूक मारून लोकांना खाली पाडलं, चिन्ह चमत्कार के पीछे लोगों को
धोखा दिया, आणि चिन्ह चमत्काराच्या पाठीमागे लोकांना फसवलं, उस दिन वो लोग लज्जित हो जाएंगे। आणि त्या दिवशी लोक अशा प्रकारचे लोक लज्जित होतील. यो कितना दुख भरा बात है। आणि प्रेरणा किती दुःखाने भरलेली गोष्ट आहे. जो बात सच्चाई नहीं है उसके पीछे अपनी बढ़ाई के लिए क्यों मेहनत करता? आणि ज्याच्या पाठीमागं सत्य नाहीये त्या पाठीमागं आपला मोठेपणा दाखवण्यासाठी का प्रयत्न करता? तो फिर उनको क्या होगा? त्यांना काय होणार? एक लज्जित होना पड़ेगा। त्यांना लज्जित व्हावं लागेल. दूसरी बात, दुसरी गोष्ट, तो उनको मुकुट नष्ट हो जाएगा। त्यांचा मुकुटही नष्ट होईल. दूसरा तिमोथी 2:5। दुसरं तिमोथेला पत्र त्याचा 2 अध्याय त्याचं 5 वचन. फिर अखाड़े में लड़ने वाला यदि विधि के अनुसार न लड़े तो मुकुट नहीं पाता। हाँ, देखिए हम लोग इस आत्मिक लड़ाई के मैदान में परमेश्वर के वचन की सच्चाई के अनुसार नहीं लड़ा तो अपन मुकुट नहीं मिले। आणि आत्मिक जीवनाच्या या युद्धामध्ये देवाच्या वचनाच्या अनुसार सत्यतेने जर नाही लढलो तर आपल्याला मुकुटही भेटणार नाही. वो न्यायासन के सामने कितने लोग बहुत आशा के साथ जाएगा पर उनको मुकुट नहीं मिलेगा। आणि न्यायासनासमोर कितीतरी लोक खूप आशेने जातील पण त्यांना मुकुट भेटणार ये नाही. लोग लज्जित हो जाएगा, आणि ते लोक लज्जित होतील, उनको मुकुट नष्ट होगा। त्यांचा मुकुट नष्ट होईल. और इतना ही नहीं, एवढंच नाही, मत्ती 5 अध्याय का 19 वचन का शुरुआत, मत्ते 5 अध्याय 19 वचनाच्या सुरुवातीचा भाग. इसलिए जो कोई इन छोटी से छोटी आज्ञाओं में से किसी एक को तोड़े और वैसा ही लोगों को सिखाए वह स्वर्ग के राज्य में सबसे छोटा देखा कहलाएगा। सबसे छोटा कहलाएगा। आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये तो सगळ्यात लहान असा म्हटला जाईल. देखा अभी सबसे इधर दुनिया में सबसे बड़ा करके शो कर रहा था, आणि या जगामध्ये खूप मोठा आहे असं तो दाखवत होता. परंतु अभी क्या है, आणि आता काय आहे, उनका जीवन में प्रभु का न्यायासन के सामने वो सबसे छोटा कहलाएगा। आणि ते त्यांच्या जीवनामध्ये प्रभूच्या न्यायासनासमोर एकदम लहान असं तो म्हटला जाईल. प्रियो, हम हमारे जीवन में न्यायासन के सामने क्या पाने जा रहे हैं? आणि आपण आपल्या जीवनामध्ये न्यायासनासमोर काय मिळवायला जात आहोत? हम सच में प्रतिफल पाएंगे या खोएंगे? आणि खरोखर आपण प्रतिफळ प्राप्त करू का नष्ट करू? हम लज्जा के लिए जी उड़ेगा क्या? आणि लाज वाटण्याकरता आपण पुनरुत्थित होऊ का? हमारा मुकुट नष्ट हो जाएंगे क्या? आणि आपला मुकुट नष्ट होईल का? हम छोटा कहलाएंगे क्या? आणि आपण लहान म्हटलं जाऊ का? आज का हमारे जीवन की यात्रा को पाएगा। आणि आजच्या आपल्या जीवनाचा प्रवास तुम्ही पारखा. प्रभु का दास प्रेषित पौलुस फिलिपियों का पत्र 2 अध्याय का 16 वचन में कहता है, फिलिपकराचं पत्र 2 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो कि मसीह के दिन मुझे घमंड करने का कारण हो। देखा मसीह का दिन, प्रभु यीशु मसीह की आगमन दिन मुझे घमंड करने का कारण हो कि न मेरा दौड़ना हाँ। और न मेरा परिश्रम करना व्यर्थ हुआ। हाँ, देखा मेरा दौड़ना और परिश्रम करना व्यर्थ नहीं हुआ। आणि माझं धावणं आणि माझं परिश्रम करणं व्यर्थ झालं नाही. इतना हिम्मत होना चाहिए आणि एवढं धैर्य असायला पाहिजे. मैं बिल्कुल प्रभु की इच्छा के अनुसार प्रभु का महिमा के लिए दौड़ा करके हमारे अंदर एक गवाही चाहिए। आणि प्रभूच्या इच्छेच्या अनुसार त्याच्या गौरवाकरता मी धावलो अशा प्रकारची साक्ष असली पाहिजे. अभी आपको मालूम है, आणि आपल्याला ठाऊक आहे, अभी हम एक ऐसा अवस्था में है, आणि आता आपण अशा प्रकारच्या एका अवस्थेमध्ये आहोत. प्रभु का आगमन कभी भी हो सकता प्रभूचं आगमन केव्हा पण होऊ शकतो. है। क्या आज प्रभु आएगा तो मैं उड़ा लिया जाएगा या मैं छोड़ दिया जाएगा? आणि आज जर प्रभू आला तर मी त्याच्या सोबत उचलला जाईल का मी सोडून टाकून दिला जाईल? या मैं आज मर गया तो मैं प्रभु की उपस्थिति में जाएंगे या उस धनवान जहाँ पड़ा है वो पाताल में जाएगा? आणि आज जर मी मेलो तर मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये जाईल का तो श्रीमंत व्यक्ती त्या पाताळामध्ये पडलाय तिथे जाईल? आप पक्का अपने बारे में यकीन करो। आणि निश्चितच तुम्ही तुमच्या संबंधाने याचा दृढ निश्चय करा. मेरा नाम जीवन का किताब में लिखा है करके यकीन करो। आणि माझं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे या गोष्टीचा निश्चय करा. मैं प्रभु को ग्रहण करके प्रभु ने मेरा जीवन को बदला, आज मैं नहीं मसीह मुझ में जी रहा है, वो बात को यकीन करो। आणि प्रभू माझ्या जीवनामध्ये येऊन माझं जीवन बदलला. आज मी नाही तर प्रभू माझ्यामध्ये जीवन जगत आहे या गोष्टीचा निश्चय करा. मैं पूर्ण विश्वास करता हूँ हमारे इस पीढ़ी में, और इतना ही नहीं बहुत शॉर्टली हमारे प्रभु आएगा। आणि मी पूर्ण विश्वास करतो की आपल्या या पिढीमध्ये एवढंच नाही तर खूप लवकर आपला प्रभू येणार आहे. आज भी आ सकता है, आजही येऊ शकतो. मैं प्रभु से विनती किया था, मी प्रभूला विनंती केली होती, वो जातियों से पूर्ण संज्ञा का आखिरी व्यक्ति भी अगर प्रभु मेरे द्वारा प्रभु में आएगा तो बहुत खुशी है करके प्रभू से विनती किया था। आणि मग जातीची जी संख्या आहे ती संख्या पूर्ण होण्याकरता जो शेवटला व्यक्ती परराष्ट्रामधून प्रभूमध्ये येणार आहे तो व्यक्ती त्याला प्रभूमध्ये आणणारा तो मी व्हावा अशी प्रभूकडे विनंती केली होती. प्रभु का महिमा के लिए। आणि ते प्रभूच्या गौरवाकरता. तो अभी आपको सबको नहीं मालूम होगा, कल अपना भास्कर भाई का बपतिस्मा है।
आणि तुमच्या सर्वांना ठाऊक नसेल पण उद्या जे बंधू भास्कर आहे त्यांचा बाप्तिस्मा आहे. भास्कर बोलेगा तो आपको सबको समझ में नहीं आया होगा. आणि भास्कर म्हटलं तर तुमच्या सगळ्यांना समजलं नसेल. अपना जया काकड़े का पति. आणि जया काकडे यांचे पती. हाँ, तो अभी आपको समझ में आया होगा. आता तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, तो आप लोग प्रार्थना करना. आणि याकरताही तुम्ही प्रार्थना करा. उनका आगमन नहीं हुआ था, कल का संदेश देने के बाद में हम सवेरे जा करके वो सेवकाई करेगा. आणि प्रभूच्या आगमनाला जर उशीर असेल तर उद्याचा संदेश दिल्यानंतर या सेवेकरता जाऊ. तो आप लोगों का मूल्यवान प्रार्थना मांगते हैं. आणि याकरता तुमच्या मौल्यवान प्रार्थना मागतो. प्रियो, आने वाला आएगा, अभी देर नहीं करेगा. प्रियो, येणारा येईल, आता उशीर लावणार नाही. है, हमारा सबका न्याय का दिन अभी निकट है. आणि आपल्या प्रत्येकाच्या न्यायाचा दिवस जवळ आहे. प्रभु हमको लेने के लिए जल्द आ रहा है. प्रभू आपल्याला घ्यायला लवकर येत आहे. उस न्यायासन के सामने खड़ा होने के लिए अपना तैयारी करें. आणि त्या न्यायासनासमोर उभं राहण्याकरता आपण तयारी करू. प्रभु आप सबको आशीष दे. आणि प्रभू आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद देव. प्रभु का अनुग्रह आप सबके साथ हो. प्रभूची कृपा आपल्या प्रत्येकासोबत असो. आमीन. आमेन.